नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर जानेवारीच्या सविस्तर घडामोडी पाहिजे आहेत. 50 घडामोडी आहेत आणि त्याच्यानंतर 50 आपण वनर सुद्धा अवेलेबल करून देत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जानेवारीपासून अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत आणि लक्षात ठेवायचं की याची फ्री PDF सुद्धा आपण टेलिग्रामला चॅनलला उपलब्ध करून देत आहोत. तर आपण सुरुवात करूया मित्रांनो. तसं पाहायला गेलं थोडासा वेळ झालेला आहे, पण विद्यार्थी मित्रांनो मी आधीच म्हटलं होतं की आपल्याला मंथली मॅगझिन सुद्धा आणायचं आहे, म्हणजे मंथली आपला व्हिडिओ आणायचा आहे. जानेवारी असेल, लगेच पुढच्या काही दिवसामध्ये फेब्रुवारी सुद्धा अवेलेबल होऊन जाईल, पुन्हा मार्च सुद्धा येईल. लक्षात ठेवायचं इथून पुढे ज्या ज्या परीक्षा होणार आहेत त्यामध्ये तुम्हाला ह्या सुद्धा चालू घडामोडी करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी जर चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. ठीक आहे मित्रांनो, चला सुरुवात करूया. आपण पहिली घडामोडी आहे तर 77वा प्रजासत्ताक दिन जो आपण साजरा केला. लक्षात ठेवायचं 26 जानेवारी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे 2026चा. आता बघा, परीक्षेला काय विचारणार तर शक्यतो याच्यावर जास्त फोकस असेल. आपण भाराभार गोष्टी करायच्या नाहीत, कशावर जास्त फोकस करायचा, कशावर परीक्षेला प्रश्न विचारला जाईल आपण एवढंच व्यवस्थित करायचं. तर लक्ष द्या, जे अत्यंत महत्त्वाचे असतात ते म्हणजे काय असतात. शक्यतो जेव्हा जेव्हा आपण प्रजासत्ताक दिन करत असतो तेव्हा लक्षात ठेवायचं आपण काही पाहुण्यांना बोलवतो की बाबा तुम्ही रिपब्लिक डे परेडला या, तुम्ही ते आसन ग्रहण करा आणि थोडंसं ते संचालन करा. ठीक आहे, आता इथं प्रमुख पाहुणे आहेत ते म्हणजे उर्सुला वॉन डर लेयन आणि अँटोनियो कोस्टा. बघा, हे दोन व्यक्ती आहेत. आता लक्ष द्या, जानेवारी पासून अत्यंत महत्त्वाचं म्हणजे युरोपियन समुदाय आहे, त्याला आपण EU असं म्हणतो, युरोपियन युनियन. लक्ष द्या, आता इथे महत्त्वाचं काय आहे तर या उर्सुला वॉन डेर लेयन आहेत त्या अध्यक्ष आहेत युरोपियन कमिशनच्या, आणि जे अँटोनियो कोस्टा दुसरे प्रमुख पाहुणे होते ते आहेत अध्यक्ष युरोपियन परिषदेचे. कन्फ्युज तुम्हाला करू शकतात, हे युरोपियन कमिशन आणि युरोपियन परिषद वेगळं आहे, दोन्ही लक्षात ठेवायचं. आणि महत्त्वाचं काय आहे तर ही पहिली घडामोडी आहे 26 जानेवारी 77वा आपला कुठला तर प्रजासत्ताक दिवस. लक्षात ठेवायचं. त्यानंतर जे वंदे मातरम गीत आहे तर याच्यावर सुद्धा काही परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, कारण याची मुख्य संकल्पना जी वंदे मातरम होती तर त्याचं 150 वर्षांचा वारसा आहे. म्हणजे विचार करायचा मित्रांनो, 150 वर्ष याला पूर्ण झालेली आहेत आणि याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न विचारतील, खूप जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण पुढे बघूया प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ. अगेन एकच पहिलीच घडामोडी आहे, आपण कंटिन्यूअस करूया. आता चित्ररथावर प्रश्न काय विचारणार तर शक्यतो जे पहिले 3 आहेत तुम्हाला ते सुद्धा करायचे आहेत. आणि जर समजा त्याच्यामध्ये महाराष्ट्र असेल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या चित्राची संकल्पना माहिती पाहिजे. म्हणजे जो टॅब्लो असतो त्याला आपण चित्ररथ असं म्हणतो, तुम्हाला संकल्पना माहिती असणे गरजेचं आहे. तर कर्तव्य पथावर, ओके, बघा हे नाव सुद्धा बदललंय की नाही. ओके, याला आपण आधी काय म्हणायचो, राजपथ. नाव सुद्धा मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ केला होता, लक्षात ठेवायचं. 30 सांस्कृतिक चित्ररथ होते, लष्करी ताकद आणि बॅटल अरे फॉर्मॅट देण्याचं सगळं दिलेलं आहे आपण, लक्षात ठेवायचं. फक्त लक्ष द्या, चित्ररथ संकल्पना स्वातंत्र्याचा मंत्र म्हणजे वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत. प्रत्येक ठिकाणी संकल्पना असते, या सगळ्या संकल्पना कोणती होती तर ही वंदे मातरम लक्षात ठेवायची, अत्यंत महत्वाचं आहे. ओके, त्यानंतर ओके, तर पहिला क्रमांक कोणाला मिळाला लक्षात ठेवायचं. जर आपण रँकिंग बघितलं तर पहिला क्रमांक कोणाला भेटला तर महाराष्ट्र राज्याला पहिला क्रमांक भेटला. गणेशोत्सव जो आपला मोठा सण मानला जातो आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक असे त्याचे पुढचे टॅगलाईन होते. त्यानंतर दुसरा कुठल्या राज्याला क्रमांक दिला गेला तर जम्मू काश्मीर. लक्षात ठेवायचं, जम्मू काश्मीरचा हस्तकला आणि लोकनृत्य लक्षात ठेवायचं, तुम्ही चित्र सुद्धा पाहू शकता. 3 नंबर आहे केरळ. तर केरळ वॉटर मेट्रो जी कोचीला झाली होती, आपली भारतातील पहिली वॉटर मेट्रो आहे. वॉटर मेट्रो आणि 100% डिजिटल साक्षरता सुद्धा आहे. गेल्या काही महिन्यामध्ये केरळ सुद्धा चर्चेमध्ये आहे. तुम्हाला त्यात सुद्धा मी घडामोडी एक दिवस सांगेन की कुठले राज्य चर्चेमध्ये आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया, झाले 3 क्रमांक, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, केरळ. याच्या पलीकडे 4, 5, 6 करत बसायची गरज नाही. त्यानंतर इतर महत्वाच्या गोष्टी बघा. आता इतर महत्वाच्या गोष्टींमध्ये आपण काय बघूया तर सर्वोत्कृष्ट जी मार्चिंग तुकडी होती. ओके, म्हणजे जर आपण ओव्हरऑल जर लष्करीच्या मध्ये बघितलं, सर्वोत्कृष्ट मार्चिंग तुकडी कुठली होती, भारतीय नौदल होती. त्रिसदस्यीय सेना विभागातून एकूण म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मधून नौदल सर्वात हे होतं, बेस्ट होतं. मंत्रालय आणि विभाग श्रेणीमध्ये सांस्कृतिक मंत्रालय बेस्ट होतं. विषय कोणता होता, वंदे मातरम, 150 वर्षांचा प्रवास. लक्षात ठेवायचं. लोकप्रिय पसंती कोणती होती, पॉप्युलर चॉईस, म्हणजे लोकांनी वोटिंग करून दिलेलं. लक्षात ठेवायचं. ओके, लोकांनी कशाला जास्त वोटिंग केलं तर गुजरात राज्याचा वंदे मातरम थीमवर आधारित चित्ररथाला जनतेनं सर्वाधिक पसंती दिलेली आहे. पण तसं बघायला गेलं तर पहिला क्रमांक कुठला आहे तो आपला महाराष्ट्राचा सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा प्रश्न विचारू शकतील. ठीक आहे मित्रांनो, ओके, चला पुढे बघूया. आता या पूर्ण चित्ररथामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, हे सगळं मार्चिंग परेड झालं किंवा सगळं झालं. याच्यामध्ये एक महिला खूप जास्त महत्वाची आहे, त्याच्यावर आपल्याला एखाद्या वेळी वनराचा प्रश्न विचारला जाईल, ते म्हणजे सिमरन बाला. आता या ज्या आहेत बघा तर 147 पुरुष जवानांच्या CRPF
अत्यंत महत्वाचं आहे. 147 पुरुष जवानांच्या CRPF तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं, त्या AC आहेत, म्हणजेच काय, असिस्टंट कमांडंट आहेत. म्हणजे हा मुद्दा लक्षात ठेवा की सिमरन बाला. मग तुम्हाला इथं सुद्धा प्रश्न विचारला जाईल, मूळ ठिकाण राजौरी जिल्ह्यातील नौशेरा, म्हणजे त्या जम्मू काश्मीरच्या नागरिक आहेत. म्हणजे एका वेळी विचारू शकतात, बाबा सिमरन बाला सध्या तर चर्चेमध्ये होत्या, त्या कुठल्या राज्याचे रहिवासी आहेत, तर जम्मू काश्मीर. नाव काय आहे, सिमरन बाला. असिस्टंट कमांडंट आहेत आणि CRPF मध्ये आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. प्रत्येक चालू घडामोडीमध्ये उगाच कोणी सांगायला लागले म्हणजे 10 गोष्टी केल्या म्हणजे तुम्हाला मार्क पडणार असं नव्हे. आपला आठवतात किती जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा आपण घडामोडी बघूया. लक्षात ठेवायचं की 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या दिवशीच्या संध्याकाळी तर काय करतात, तर तुमचे सगळे पद्म पुरस्कार जाहीर केले जातात. पद्म पुरस्कारामध्ये एकूण आपले 4 पुरस्कार आहेत. पद्मश्री सगळ्यात जो 4था नंबरचा असतो, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि त्याला आपण काय म्हणतो, भारतरत्न, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता पद्म पुरस्कार 2026 मध्ये जाहीर केले झाले पूर्वसंध्या म्हणजे 25 जानेवारी. एकूण पुरस्कार 131 दिले गेले. बरोबर, 131 मध्ये काय लक्षात ठेवायचं, पद्मविभूषण 5 जणांना दिला गेला, पद्मभूषण 13 जणांना दिला गेला आणि पद्मश्री 113 जणांना दिला गेला आहे. मग इथे थोडं कन्फ्युज होऊ शकता, 113 पद्मश्री, कारण जो 4थ्या नंबरचा असतो तो खूप जास्त जण दिला जातो, थोडं नंतर संख्या कमी होऊन जाते. ठीक आहे, इथं सुद्धा मी काही चित्र दाखवलेली आहेत. फक्त लक्षात ठेवायचं, या वर्षी भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला नाही, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे असं कधी पेपरला टाकतात 5, 13 उलट सुलट करतील किंवा एकूण 131 आपल्याकडे आहेत. त्यानंतर यातले आपण महत्वाचे बघूया. आता पद्मविभूषण 5 आहेत, म्हणजे पटपट होऊन जाण्यासारखे आहेत. धर्मेंद्र सिंग देओल, मरणोत्तर पुरस्कार त्यांना जाहीर झाला. आपले धर्मेंद्र सगळ्यांचे आवडते. ओके, कला सिनेमा महाराष्ट्रातले आहेत. प्रसिद्ध अभिनेते ही मॅन त्यांना म्हटलं जातं. ठीक आहे, KT थॉमस, सार्वजनिक व्यवहार केरळ, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश KT थॉमस, लक्षात ठेवा. N राजम, कला शास्त्रीय संगीतातले आहेत. उत्तर प्रदेश, प्रसिद्ध वॉलिन वादक. P नारायणन, साहित्य व शिक्षण केरळ, शिक्षण क्षेत्रातील योगदान त्यांचं महत्वाचं आहे. VS अच्युतानंद, ही जरा व्यक्ती महत्वाची आहे कारण ते केरळचे माजी मुख्यमंत्री होते. लक्षात ठेवायचं. म्हणजे विचार करा, आपण आता ऑल ओव्हर विचार करू. केरळचे एकूण 3 जण आहेत. बरोबर, खूप जास्त महत्वाचं आहे. महाराष्ट्राचा एक व्यक्ती आहे आणि उत्तर प्रदेशची एक व्यक्ती आहे. म्हणजे कधी कधी असं विचारतील, पद्मविभूषण मध्ये एकूण 2 केरळचे आहेत, 2 महाराष्ट्राचे आहेत. मग लक्षात ठेवायचं, 3 केरळ, 1 महाराष्ट्र, 1 उत्तर प्रदेश. ठीक आहे, लक्षात ठेवा. पद्मविभूषण धर्मेंद्र सिंग देओल म्हणजे धर्मेंद्र यांना मिळालेला आहे. त्यानंतर पद्मभूषण पाहायला गेलं तर एकूण 13 जण आहेत. आपण पटपट बघूया. अलका याज्ञिक फक्त महत्वाचे आहेत, अगेन महाराष्ट्र. उदय कोटक महाराष्ट्र, पियुष पांडे महाराष्ट्र, आणि 3 लोक महाराष्ट्रामधले आहेत. म्हणजे एकूण पद्मभूषणला 3 महाराष्ट्रामधले आहेत. भगतसिंग कोश्यारी, सार्वजनिक सेवा झारखंड. मम्मुट्टी नावाचे खूप लोकप्रिय अभिनेते आहेत केरळमध्ये, म्हणजे मल्याळी अभिनेते आहेत. कला क्षेत्रामध्ये केरळचे आहेत. शिबू सोरेन आहेत, मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेला आहे. सार्वजनिक सेवा झारखंडचे माजी मुख्यमंत्री होते. विजय अमृतराज ही जरा व्यक्ती महत्वाची आहे बघा. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला कोणाला टेनिस माहिती सुद्धा नव्हतं, त्यावेळी ह्या व्यक्तीने त्यावेळी मेडल जिंकले होते. म्हणजे क्रीडा क्षेत्रातील अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे. कलिपत्ती रामासामी पलिनस्वामी, वैद्यकशास्त्र तमिळनाडू. ठीक आहे, काही महत्वाच्या व्यक्तींना मी हायलाइट केलेलं आहे, एकदा व्यवस्थित बघून घ्या. ओके, त्यानंतर अगेन कंटिन्यू. डॉक्टर नोरी दत्तात्रेयडू, वैद्यकशास्त्र अमेरिका. आता काही दुसऱ्या म्हणजे जे OCI आहेत, म्हणजे आपल्या भारताच्या बाहेर जाऊन राहिलेले आहेत, त्याला आपण म्हणतो POI किंवा OCI. ओके, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन किंवा ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, म्हणजे भारतामध्ये जन्म झाला असेल कदाचित, पण ते त्यावेळी ते शिफ्ट तिकडे झालेले आहेत किंवा तिकडे सध्या काम करत आहेत, वास्तव्यास आहेत, अशा सुद्धा लोकांना आपण पद्मश्री किंवा पुरस्कार देत असतो. SKM मोलानंद, सामाजिक कार्य तमिळनाडू. शतावधानी R गणेश, VK मल्होत्रा, वेल्लापल्ली नटेशन. तुम्हाला मी सगळ्या नोट्स सुद्धा अवेलेबल करून देईन, फक्त एकदा बघून घ्या. महत्वाचे फक्त करायचे असतात, सगळंच करत बसला तर आपला खूप जास्त वेळ लागेल. पद्म पुरस्कार, आता जर मी महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 15 जणांना पद्म पुरस्कार दिलेले आहेत. त्यातले पद्मविभूषण 1 गेले, कुठले, धर्मेंद्र. मरणोत्तर पद्मभूषण 3 पुरस्कार, अलका याज्ञिक झाल्या, पियुष पांडे झाले, आणि कोण मगाशी आपण बघितलं, उदय कोटक. ठीक आहे, हे 3 लोक महाराष्ट्र, तेच 3 इथे दिलेले आहेत. आणि पद्मश्रीमध्ये 11 एकूण आहेत, म्हणजे 11 आणि 3 14 आणि 1 15. आता लक्षात ठेवा, एकूण आकडा 131 आहे एकूण मध्ये पद्म, आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 15चा आहे. कुठेही आकडेवारी कमी जास्त करत असतात, परीक्षेला असे वन आणि डेटली प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, पद्मविभूषण धर्मेंद्र देओल ही मॅन त्यांना म्हटलं जातं. ओके,
पद्मभूषण 3. आता यावर सुद्धा मी सविस्तर आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मला व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो सुद्धा पाहू शकता. म्हणजे पूर्णपणे पद्म जेव्हा पुरस्कार जाहीर झाले तेव्हा मी सुद्धा व्हिडिओ घेतला होता, तो सुद्धा पाहू शकता वाटल्यास. ठीक आहे. धर्मेंद्र देओल, पद्मभूषण ह्या 3 व्यक्ती, अलका याज्ञिक, पियुष पांडे, उदय कोटक. म्हणजे 1980-90च्या दशकामध्ये यांनी खूप जास्त गाणी गायलेली आहेत, खूप जास्त रेकॉर्ड सुद्धा केले होते. पियुष पांडे कला जाहिरात क्षेत्र, उदय कोटक व्यापार आणि उद्योग. आणि पद्मश्रीमध्ये फक्त लक्षात ठेवायचं रोहित शर्मा अत्यंत महत्वाची व्यक्ती. 2024चा आपला T20चा वर्ल्ड कप असेल किंवा त्याच्या आधी जो आपला ओडीआयचा वर्ल्ड कप झाला, कॅप्टन आपले होते, लक्षात ठेवायचं. खूप व्यक्ती महत्वाची आहे. भारतीय क्रिकेटर आहेत आणि क्रीडा क्षेत्रातले सर्वोच्च सध्या व्यक्ती आहेत, त्यांना पद्मश्री पुरस्कार गौरवण्यात आलेला आहे. आर माधवन सुद्धा लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र आहेत. कला प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक. सतीश शहा मरणोत्तर, तुम्ही यांचं कॉमेडी वगैरे पिक्चर बघितले असतील. रघुवीर खेडकर. हा, आता लक्ष द्या, रघुवीर खेडकर ही जी व्यक्ती आहे यांना तमाशा महर्षी म्हणतात. मग परीक्षेला प्रश्न काय विचारला जातो, तमाशा महर्षी कुणाला म्हटलं जातं, किंवा सध्याच्या पद्म पुरस्कारामध्ये अशी एक व्यक्ती आहे ज्यांना तमाशा महर्षी म्हटलं जातं. कसाही प्रश्न विचारला जाईल, जेव्हा जेव्हा टोपण नावं येतात, जेव्हा काही वैशिष्ट्य येतात, तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता ही सुद्धा व्यक्ती महत्वाची आहे, लक्षात ठेवायचं. भिकल्या लाडक्या दिंडा कला क्षेत्रामध्ये आहेत, प्रसिद्ध तारपा वादक आणि आदिवासी कलाकार आहेत. म्हणजे पालघर सारख्या क्षेत्रामध्ये एक ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये त्यांनी एक कला जतन केली. त्यांच्या 3 ते 4 पिढ्या सध्या या क्षेत्रामध्ये आहेत. कशामध्ये? त्या तारपा वाद्य करणाऱ्यामध्ये. ठीक आहे. सो भिकल्या लाडक्या दिंडा ही महत्वाची व्यक्ती आहे, याला हायलाईट करा. पालघर जिल्ह्यातले आहेत, तारपा वाद्य वाजवतात. नाव काय आहे? भिकल्या लाडक्या दिंडा. आणि डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस वैद्यकशास्त्र, नवजात बालकांसाठी आशियातील पहिलं ह्युमन मिल्क बँक स्थापन केलं आहे बघा. मग याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. व्यक्ती कोण आहेत? अर्मिडा फर्नांडिस. ठीक आहे, एवढं महत्वाचं आहे, बस एवढं केलं तरी भरपूर तुम्हाला झालं. अशोक खाडे व्यापार आणि उद्योग, यशस्वी उद्योजक आहेत. सत्यनारायण नुवाल व्यापार आणि उद्योग, संरक्षण व औद्योगिक स्फोटके क्षेत्रात मोठे योगदान. श्रीरंग देवबा लाड हे अशा ग्रामीण भागात जरा व्यक्ती महत्वाचे असतात बघा. कृषी, आदिवासी कला किंवा हस्तकला वगैरे ह्या गोष्टी. शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान. जुझेरवासी विज्ञान आणि अभियांत्रिकी, IIT बॉम्बेचे प्राध्यापक, लक्षात ठेवायचं. त्यानंतर जनार्दन बापूराव भोसे समाजकार्य, सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ सेवा. ठीक आहे. फक्त एकदा बघून घ्या, सगळ्याच गोष्टींवर प्रश्न विचारत नसतात. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे जे महत्वाचे वाटतात त्याच्यावर फक्त तुम्हाला प्रश्न विचारले जाते. ठीक आहे. चला पुढे बघूया. इतर राज्यातील पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहेत? मम्मुट्टी आहेत, केरळ, वय वर्ष 76 आहे. तर सुद्धा लक्षात ठेवा, भरपूर चांगले सिनेमे करत असतात, तुम्ही त्याचे सिनेमे सुद्धा बघितले असतील. हरमनप्रीत कौर केरळचे आहेत, पद्मभूषण मिळालेलं आहे. हरमनप्रीत कौर पंजाबचे आहेत, पद्मश्री मिळाला. क्रिकेट आपल्या कॅप्टन आहेत महिला क्रिकेट टीमच्या. सविता पुनिया हरियाणा, पद्मश्री. क्रीडा क्षेत्र कोणतं आहे? क्रीडा, हॉकी, लक्षात ठेवायचं. भगतसिंग कोश्यारी उत्तराखंड, पद्मभूषण. सार्वजनिक व्यवहार विजय अमृतराज अमेरिकेमध्ये सध्या वास्तव्यास आहेत, पद्मभूषण. क्रीडा टेनिस. मग जे जे महत्वाचे आहेत तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. किंवा कधी कधी एखाद्या खेळाडूवर सुद्धा प्रश्न विचारला जाईल. सविता पुनिया आहेत किंवा रोहित शर्मा आहेत किंवा आता आपण बघितलं हरमनप्रीत कौर सुद्धा आहेत. ठीक आहे, आपण तेवढंच करतो. 3 नंबरची घडामोडी मित्रांनो लक्षात ठेवायची, सगळ्यात महत्वाचं. तुम्ही यांचं नाव, यांचा फोटो बऱ्याच वेळा तुम्ही पेपरला पाहिला असेल आणि इतकी महत्वाची व्यक्ती आहे. जसं जसं गगनयान बद्दल जेव्हा जेव्हा चर्चा झाली, जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय जे अंतराळ स्थानक आहे, जेव्हा ज्या व्यक्तींना पाठवायचं होतं त्या क्रू मध्ये सुद्धा यांचा समावेश केला गेला होता. म्हणजे व्यक्ती महत्वाची आहे, लक्षात ठेवायचं. शौर्य पुरस्कारानं यांना सन्मानित करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. आता बऱ्याच जणांना असं वाटतं शौर्य पुरस्कार, तर शौर्य पुरस्कार दिला गेला का? हो, दिला गेला. त्यामधला कुठला पुरस्कार? तर अशोक चक्र पुरस्कार. बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून सुद्धा कन्फ्युजन आहे, लक्षात ठेवायचं. तर एकूण 6 पुरस्कार असतात, मी पुढे घेतलं सुद्धा असेल. हा, एकूण 6 पुरस्कार असतात बघा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी टाइम सांगतो. जो एक घटक असतो ते लक्षात ठेवायचं. एक असतं की युद्धाच्या काळात आणि एक असतो शांततेच्या काळात. ओके, शांतता. युद्धाच्या काळात असताना लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे 3 पुरस्कार दिले जातात. युद्धाच्या काळात जर एखाद्या व्यक्तीने, एखादा लष्करी एखाद्या व्यक्तीनं किंवा सैनिकानं किंवा अजून कोणी असेल जो अधिकारी आहे त्यानं खूप जास्त मोठा पराक्रम केला असेल तर लक्षात ठेवायचं युद्धाच्या वेळी हे 3 प्रकार असतात. पहिला सर्वोच्च कोणता असतो? परमवीर चक्र. दुसरा असतो अशोक चक्र. तिसरा असतो महावीर चक्र. हे लक्षात ठेवायचं. परमवीर चक्र. हा, ओके, आपण एकूण बघूया. त्यांनी इथं आपण एकूण क्रम केलेला आहे. पहिला आपण युद्धाच्या काळात बघूया. युद्धाच्या काळात असतात परमवीर चक्र, ओके, महावीर चक्र आणि वीर चक्र. हे लक्षात ठेवायचे. हे असतात युद्धाच्या काळात. आणि जर शांततेच्या काळात बघायला गेलं तर लक्षात ठेवायचं, पहिला असतो अशोक चक्र, ओके, त्याच्यानंतर कीर्ती चक्र आणि मग असतो शौर्य चक्र.
ओके. पण जर समजा एकूण यांची पदावली बघितली तर त्यांच्या हायरार्कीनुसार म्हणजे सर्वात जास्त महत्वाचा कोणता असतो, पहिला परमवीर चक्र, त्याच्यानंतर अशोक चक्र, मग महावीर चक्र असे केलेले आहेत. पण लक्षात ठेवा युद्धाच्या काळामध्ये हे 3 महत्वाचे असतात आणि शांतीच्या काळामध्ये हे 3 महत्वाचे असतात. ठीक आहे. आता मला सांगा सध्या कोणत्या प्रकारचे युद्ध वगैरे काही चालू नाहीये, पण तसं पाहायला गेलं शांतीच्या काळामध्ये या व्यक्तीने खूप जास्त मोठे योगदान दिलेलं आहे. ती म्हणजे की भारताची पहिली व्यक्ती आहे जी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये गेली होती. लक्षात ठेवायचं त्याचं नाव आहे, सगळ्यांना माहिती आहे यांचं नाव, पण लक्षात ठेवा शुभांशु शुक्ला ही व्यक्ती, या व्यक्तीने इतिहास केलेला आहे. यांना अशोक चक्रानं सन्मानित करण्यात आलेला आहे. विचार करायचा, शांततेमधला पहिला अशोक चक्र असतो, दुसरा कीर्ती चक्र, तिसरा शौर्य चक्र. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, शौर्य पुरस्कार बघा कीर्ती चक्र किती जणांना प्राप्त झाला, 3 जणांना, म्हणजे दुसरा पुरस्कार आहे इथला शांतीच्या काळातला. अर्षदीप सिंग आसाम रायफल्स, दोलेश्वर सुब्बा पॅरा स्पेशल फोर्सेस मधले कमांडो आहेत, प्रशांत नायर वायुसेनेमधले आहेत. लक्षात ठेवायचं. शौर्य चक्र एकूण 13 जणांना. आपण महत्वाची व्यक्ती बघूया, रूपा नौसेनेतले अधिकारी आहेत, आदित्य घाडगे 21 पॅरासेफ. ओके, एवढंच केलं तरी चालेल, काय हरकत नाही. फक्त लक्षात ठेवा इथं अशोक चक्र शुभांशु शुक्लांना दिला गेला होता. ओके, शौर्य पुरस्कार त्यामधला कोणता, अशोक चक्र. लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा बघूया, घटना 4 भारत युरोपियन संघ शिखर परिषद. आता महत्वाची का वाटते, कारण लक्षात ठेवायचं त्या जानेवारीच्या महिन्यामध्ये युरोपियन युनियन सोबत म्हणजे युरोपियन समुदायासोबत आपण बरेचसे करार केलेले आहेत. त्याला पेपरमध्ये बातमी सुद्धा आली होती की मदर ऑफ ऑल डील्स, जेवढे करार झाले ते सर्वोत्कृष्ट मदर ऑफ ऑल डील्स म्हणजे मोठे झाले. 27 जानेवारी 26ला मुक्त व्यापार करार केला गेला, मदर ऑफ ऑल डील्सला म्हटलं जातं. हा करार 2 अब्ज म्हणजे 200 कोटी लोकसंख्येचा आणि जगाच्या 25% GDPचा समावेश असलेल्या जगातील सर्वात मोठा मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करतो. 200 कोटी कुठून आले, युरोपियन समुदायामधले आणि आपले मिळून अशी 200 कोटी लक्षात ठेवायची. ठीक आहे. भारत युरोपियन युनियनच्या 96.6% वस्तूवरील शुल्क कमी किंवा रद्द करणार आहे. यामध्ये कार असेल, बऱ्याचशा कार आपण युरोपियन समुदायाकडे मागवतो, 110% आपण 10% कर त्याचा कमी करणार आहोत. वाईन असेल, मशिनरी असतील आणि रसायने यांचा सुद्धा समावेश आहे. 27 जानेवारी 26 रोजी दोन्ही बाजूंनी पहिल्यांदाच एक व्यापक सुरक्षा आणि संरक्षण भागीदारी करार केलेला आहे. 25 पर्यंतच्या रोडमॅपची जागा आता टुवर्ड्स 2030 इंडिया EU जॉईंट कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक अजेंडाने घेतलेली आहे. महत्वाचं आपलं काय आहे, मदर ऑफ ऑल डील्स युरोपियन युनियन. लक्षात ठेवायचं युरोपियन समुदायाची तुम्ही जर पाहायला गेलं मुख्यालय कुठं आहे तर ते ब्रुसेल्सला आहे, बेल्जियमची राजधानी. आणि ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, 5वा अत्यंत महत्वाची घडामोडी आहे 5वी, जागतिक आर्थिक मंच. दरवर्षी ही परिषद होत असते. लक्षात ठेवायचं त्याला काय आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो, दावोसची परिषद. आणि बऱ्याच राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, बँकेचे काही अधिकारी त्या ठिकाणी जात असतात, त्या ठिकाणी चर्चा सल्लत होत असते. 26ची कुठे झाली तर अगेन ती दावोसलाच दरवर्षी होते. भारताने दावोसमध्ये ग्लोबल ग्रोथ इंजिन म्हणून आपली प्रतिमा मांडलेली आहे. भारताने युरोपियन देशांसोबत ग्रीन हायड्रोजन, आता हे महत्वाचं आहे बघा, ग्रीन हायड्रोजन पुरवठा साखळी विकसित करण्यावर भर दिलेला आहे. आगामी काळामध्ये जसं आता आपण सुरुवातीला ट्रेंडिंग मध्ये होतो ना, फॉर एक्झाम्पल सोलारच्या व्हेकल्स आल्या, आपण खूप जास्त हे झालो, मग इलेक्ट्रिक आल्या, खूप जास्त लोकांना कळालं. आता इथून पुढच्या 5-6 वर्षामध्ये हायड्रोजन नावाची कन्सेप्ट जास्त येणार. लक्षात ठेवा, हायड्रोजन म्हणजे फ्युएलवर, हायड्रोजनच्या इंधनावर बऱ्याचशा गोष्टी चालत असते. लक्षात ठेवायचं. ओके, सो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अॅन्युअल मीटिंग कुठे होते, दावोसला होते. अत्यंत महत्वाचं आहे. आर्थिक व व्यापारी सहकार्य प्रमुख काही आपण मुद्दे बघूया. गुंतवणूक, युरोपियन कंपन्यांनी भारतात AI आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे. चीन+1 धोरणांतर्गत भारताला युरोपचा प्रमुख उत्पादन भागीदार बनवण्याचा शिक्कामोर्तब आहे. आता युरोपियन युनियनला सुद्धा चीन म्हणजे त्यांचं पहिल्यापासून काही वाटाघाटी झालेल्या आहेत, त्यांचे करार झालेले आहेत. तर चीन+1 म्हणजे काय, तर चीन सोबत तुम्ही ज्या प्रकारे करार केला आहे तसं ते सुद्धा आपल्यासोबत करार करणार, याच्यामध्ये भारत सुद्धा येणार. ओके, भारतीय स्टार्टअप्सना युरोपियन मार्केटमध्ये प्रवेश देण्यासाठी विशेष कॉरिडॉर जाहीर करण्यात आलेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके, आता इथे महत्वाचं काय आहे तर ही जी दावोस परिषद असते ही कुठं आहे लक्षात ठेवायचं. मला वाटल्यास तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. दावोस नावाचं जे शहर आहे, जी मोठी सिटी आहे, ती कुठल्या देशामध्ये आहे. ठीक आहे, देश कोणता आहे मला कमेंटला उत्तर टाकून द्या. नसेल तर मी सुद्धा नंतर तुम्हाला सांगेन. ओके, ब्रिक्स 2026 लक्षात ठेवायचं. 18वी ब्रिक्सची परिषद अध्यक्षपद कोणाकडे असणार आहे, भारताकडे असणार आहे. आणि हे सगळ्यात ट्रेंडिंग आहे. आता भलेही आपण याच्यावर काही जास्त वाचत नसतो, पण लक्षात ठेवायचं आगामी काळामध्ये जेव्हा जेव्हा ऑगस्ट सप्टेंबर येईल तेव्हा लक्षात ठेवा तुम्हाला याच्यावर खूप जास्त लेख पाहायला मिळतील.
ब्रिक्स लक्षात ठेवा. याच्यामध्ये सध्या एकूण पाहायला गेलं तर काही देश समाविष्ट झाले आहेत. तुम्हाला ते करंटमध्ये मी तुम्हाला सांगेन. संकल्पना बघा, बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. ऍक्च्युली याच्यामध्ये आपण मूळचे फक्त 5च देश घेतले होते. कुठले कुठले? ब्राझील, नावाप्रमाणे आहेत बघा, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. आधी ब्रिक होतं, मग साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका नंतर ऍड झाला. आता याच्यामध्ये पुन्हा काही नवीन सदस्य देश ऍड झालेले आहेत. मग लक्षात ठेवा, तुमच्या करंटला अजून काय माहिती पाहिजे? ब्रिक्समध्ये तसं पाहायला गेलं अजून काही देश त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. ठीक आहे, मग तुम्ही अभ्यास करताना काय करा, एकूण 11 देशांचा अभ्यास करायचा. हे 5 देश आहेत, याच्यामध्ये 6 सुद्धा वाढलेले आहेत, लक्षात ठेवा. ओके, ब्रिक्स लोगो जाहीर झालेला आहे, तुम्ही फोटो सुद्धा बघू शकता. हा इंडिया जो भारतामध्ये सध्या आपलं होणार आहे ब्रिक्सची परिषद, त्याच्यामध्ये हा लोगो जाहीर झालेला आहे, म्हणजे हा आपला लोगो असणार आहे. आता 13 जानेवारी 26 रोजी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी अधिकृत लोगो आणि ब्रिक्स 2026 gov.in या वेबसाईटचे अनावरण केलेले आहे. तुम्ही इथं पाहू शकता, लॉन्च ऑफ ब्रिक्स 2026 लोगो, थीम अँड वेबसाईट. हा पूर्ण आपला नवीन लोगो असेल. आपण सध्या होस्ट करणार आहोत, म्हणून 2618 परिषद आपण होस्ट, आपण यजमान देश आहोत, लक्षात ठेवायचं. ओके, नमस्ते, नमस्तेचं पूर्ण हे केलंय बघा सेंटरला, नमस्ते ऍट द सेंटर असे हात केलेले आहेत. ब्रिक्स इंडिया 2026. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय आहे? इन्क्लुझिव्हिटी, डायलॉग अँड शेअर्ड ग्रोथ. ओके, लोगो वगैरे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट 7वी घटना आहे, राष्ट्रकुल देशांच्या सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद. फक्त तुम्हाला काय विचारतील, कुठं झाली आणि त्याच्यामध्ये अध्यक्षपद कुणी घेतलं, बस. आवृत्ती 28वी आहे, ठिकाण नवी दिल्ली, आयोजन भारत करतं, यावर्षी केलं होतं. कधी? 14 ते 16 जानेवारी. आता मला सांगा, राष्ट्रकुल देशांच्या सभापती, सभापती म्हणजेच कोण? तर जे लोकसभेचे सभापती असतात त्यांचीही परिषद असते. अध्यक्ष कोण होते? ओम बिर्ला. सामान्य गोष्ट आहे की जेव्हा भारतामध्ये आपण एखादी परिषद घेतो तर भारताच्या लोकसभेचा व्यक्ती तिथे पाहिजे. ते सर्वोच्च व्यक्ती कोण असतात? लोकसभेचे अध्यक्ष किंवा स्पीकर त्यांना आपण म्हणतो. सभापती आहेत ओम बिर्ला. सहभागी 42 राष्ट्रकुल देशातील 61 सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी ही परिषद भूषवली होती. लोकसभा असेल किंवा राज्यसभा सुद्धा असं लक्षात ठेवायचं. हे सगळे लोक एकत्र येतात आणि या ठिकाणी परिषद होते. तुमच्या अभ्यासक्रमासाठी महत्वाचं काय आहे? 28वी नवी दिल्ली, ओम बिर्ला अध्यक्ष आणि भारत आयोजन. ठीक आहे. देन राष्ट्रकुल देशांच्या सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद. मुख्य विषय काय होता बघा? उद्घाटन कोणी केलं? नरेंद्र मोदी यांनी केलं. जरी अध्यक्ष ओम बिर्ला असतील तरी उद्घाटन कोणी केलेलं आहे? मोदींनी केलेलं आहे. मुख्य विषय AI, सोशल मीडिया, सुरक्षा आणि सार्वजनिक सहभाग यावर लक्ष केंद्रित केले गेलेले आहे, जे संसदीय कामकाज आणि लोकशाही लवचिकतेसमोरील विकसित होत असलेल्या आव्हानांना प्रतिबिंबित करतात. तुम्ही हा फोटो सुद्धा बघू शकता. 28वी ही पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद आहे. ओके. 8वी घडामोडी बघा. अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर. गेल्या काही महिन्यापासून अमेरिका चर्चेमध्ये आहे. बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये सुद्धा अमेरिका सध्या बाहेर पडतोय. त्यांना असं वाटते की त्यांच्यामुळेच कदाचित त्या मोठ्या संघटना चालतात. मान्य आहे, अमेरिका बऱ्याचशा संघटनांना खूप जास्त फंडिंग प्रोव्हाइड करतं, पण जागतिक आरोग्य संघटना एवढी मोठी संघटना आहे, त्यातनं अमेरिकेसारखा देश बाहेर पडला तर मग थोडंसं क्वेश्चन मार्क येतात की आगामी काळामध्ये अजून कोणत्या गोष्टी घडणार. ठीक आहे. अधिकृत 22 जानेवारी पासून अमेरिका यातनं बाहेर पडलेला आहे. कारण काय बघा, कोरोना काळात WHO चे चुकीचे व्यवस्थापन झालं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे महाशय आल्यापासून तुम्ही पाहत असाल नेहमी काय ते ब्रेकिंग न्यूज असते दररोजच्या पेपरला. अमेरिका हा WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचा सर्वाधिक निधी देणारा देश आहे. WHO जागतिक आरोग्य संघटना महत्वाचं आपल्यासाठी काय आहे? स्थापना 7 एप्रिल 1948. म्हणून 7 एप्रिल आपण काय करतो? जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करत असतो, लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर मुख्यालय आहे जिनिव्हा आणि या एकूण संघटनेमध्ये 194 देश समाविष्ट आहे. किती? 194. मग आपल्यासाठी महत्वाचं काय आहे? 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 1948 ची स्थापना आणि मुख्यालय जिनिव्हा. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेमधून कोणता देश बाहेर पडणार आहे? तुमचा पर्याय कोणता असणार आहे? बरोबरचा अमेरिका. ठीक आहे. घटना क्रमांक 9. 2026 वर्ष हे संयुक्त राष्ट्राने डिक्लेअर केले बघा. आणि परीक्षेला तुम्हाला दिनविशेष किंवा वर्ष विशेषवर प्रश्न असतात की 2026 कोणतं वर्ष आहे. आता लक्ष द्या, प्रत्येक जे काही वर्ष असतं 2026, 27, 28 जे काही पुढचे वर्ष असतील, तर संयुक्त राष्ट्र काय करतं? दरवर्षी त्या वर्षांना डिक्लेरेशन करतं की जाहीर करतं की हे आपण वर्ष, या एका वर्षामध्ये पूर्ण आपण या गोष्टींसाठी प्रयत्न करणार आहोत. मध्ये एखादी वस्तू असेल, एखादी संघटना असेल, एखाद्या पर्यावरणाचा भाग असेल किंवा अजून काय असेल. आता बघा, हे 26 जे वर्ष आहे हे आंतरराष्ट्रीय कुरण आणि मेंढपाळ वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. कुणी? संयुक्त राष्ट्रानं 2026 वर्ष. इंटरनॅशनल इयर ऑफ रेंज लँड्स अँड पॅस्टोरलिस्ट IYRP
कुरण म्हणजे रेंज लँड्स, ज्या ठिकाणी जनावरं चरत असतात वगैरे, आणि मेंढपाळ म्हणजे पॅस्टोरलेज, जे इकडून तिकडे फिरत असतात. ठीक आहे, बंजारा समाज किंवा अजून कुठले समाज आहेत जे त्या फिरतीवर असतात, लक्षात ठेवायचं. उद्देश जगभरातील कुरणे, रेंज लँड्स आणि त्यावर अवलंबून असलेल्या मेंढपाळ समुदायाच्या शाश्वत व्यवस्थापनाकडे लक्ष वेधणे. थोडंसं मोठं लक्षात ठेवायचं. IYRP म्हणजेच कुरण आणि मेंढपाळ हा तुमचा महत्त्वाचा शब्द असणार आहे. 26 वर्ष चित्र सुद्धा पाहू शकता. ठीक आहे, मेंढपाळ लोक असतात किंवा असा एक समुदाय आहे, ती खूप जास्त फिरत असतात, त्यांचे सुद्धा अत्यंत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. 26 वर्ष कुणी जाहीर केलेलं आहे? ते संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेलं आहे. दुसरं अजून एक वर्ष आहे बघा, 26 काय जाहीर केलेलं आहे? शाश्वत विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष, इंटरनॅशनल इयर ऑफ व्हॉलेंटियर्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. शाश्वत विकास संकल्पना गेल्या काही वर्षापासून चर्चेमध्ये आहे आणि त्यासाठी जे व्हॉलेंटियर लोक आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष जाहीर केलेलं आहे. ठीक आहे, उद्देश शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स साध्य करण्यासाठी जगभरातील स्वयंसेवकांच्या योगदानाचा गौरव करणे. लक्षात ठेवायचं, इंटरनॅशनल व्हॉलेंटियर इयर 2026 आणि हे जे आहेत हे आपल्याला 2030 पर्यंत पूर्ण करायचे आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 15 वर्षांचा कालावधी होता. सुरुवात कधी झाली होती? 2015 पासून सुरुवात झाली होती. 2030 पर्यंत आपल्याला हे पूर्ण करायचे आहेत. आपण काहीतरी स्वतःला ध्येय दिलेले आहेत. 17 एकूण गोल्स आहेत, त्याच्यावर तुम्ही अभ्यास सुद्धा करणं गरजेचं आहे. 2 वर्ष आपण बघितलीत, कुरण आणि मेंढपाळ आणि शाश्वत विकास स्वयंसेवक वर्ष. ठीक आहे, 10वी घडामोडी, इंदिरा गांधी शांतता व निशस्त्रीकरण पुरस्कार 2025 साठी दिला गेलेला आहे, पण तो 26 मध्ये जाहीर झाला. बघा, अभ्यास करताना काय करायचं, बरेचसे असे पुरस्कार आहेत जे या वर्षी दिले गेले आहेत किंवा जातील सुद्धा, पण ते 2500 आहेत. कारण काय होतं, 25 पूर्ण वर्ष संपल्याशिवाय पुरस्कार जाहीर करता येत नाही, कारण कामगिरी पण अभ्यासाला पाहिजे ना. 25 मध्ये कुणी काय काय कामगिरी केलेली आहे, डिसेंबरची वाट बघावी लागेल. मग काही पुरस्कार 26 मध्ये जाहीर होतात, पण ते कुठले असतात? 2500 असतात. लक्षात ठेवायचं, हा 25 साठीचा आहे. विजेत्या कोण आहेत? ग्राका माशेल. आता ही सुद्धा महत्वाची व्यक्ती आहे बघा. मोझांबिक, ह्या मोझांबिकच्या रहिवासी आहेत, मोझांबिक देशाच्या रहिवासी आहेत. मानवतावादी, महिला हक्क समर्थक आणि मोझांबिकच्या माजी शिक्षण मंत्री. लक्षात ठेवायचं, मोझांबिक. आपला प्रश्न कसा विचारला जाईल की इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण पुरस्कार कोणास भेटला? तर ग्राका माशेल. कुठल्या देशाच्या आहेत? मोझांबिकच्या आहेत. ठीक आहे, पुरस्कार रक्कम 1 कोटी रुपये आहे आणि प्रदान कोण करतं? तर इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट करतं. हे लक्षात ठेवायचं, हा भारत सरकारचा पुरस्कार नाही, एक ट्रस्ट आहे. ट्रस्ट हे पुरस्कार जाहीर करत असतं किंवा ते देत असतं. लक्षात ठेवायचं, ग्राका माशेल 1 कोटी, मोझांबिक. ओके, आता या महत्वाच्या आपण लक्षात ठेवायच्या का आहेत? कारण जे आफ्रिकेचे जे सर्वोच्च व्यक्ती होते ते नेल्सन मंडेला, त्यांची या पत्नी आहेत, त्यामुळं सुद्धा तुम्हाला घडामोडी माहिती पाहिजे. देन 11वा पुरस्कार, 11वा महत्वाची घडामोडी काय आहे? सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026. आता सुभाष बाबूने जे आपल्या देशासाठी काम केले ते खूप मोठं काम आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये 2 श्रेणी असतात. 2 श्रेण्या कुठल्या असतात? तर या पुरस्कार आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? डिझास्टरसाठी पुरस्कार दिला जातो. ज्या ज्या व्यक्तीनं, ज्या ज्या संस्थेनं आपत्ती निर्मूलन करण्यासाठी किंवा आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी जे काही काम केलं असेल त्यांना पुरस्कार देण्यात येतो. 2 श्रेणी असतात. पहिली श्रेणी आहे संस्थात्मक श्रेणी, म्हणजे ह्या फक्त पुरस्कार संस्थेलाच प्रदान करण्यात येतो. संस्थेचं नाव पाहिजे. कुठली श्रेणी आहे बघा, कुठली संस्था आहे? सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिक्कीम स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. पुरस्कार किती असतो? संस्थेसाठी 51 लाख रुपये असतो आणि प्रमाणपत्र. पण आपलं जे महत्वाचं कुठलं आहे? वैयक्तिक श्रेणी सुद्धा महत्वाची आहे. हा हे पण महत्वाचंच आहे, पण हे जास्त महत्वाचं आहे. वैयक्तिक श्रेणी कुठली असणार आहे? लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके. आता लक्षात ठेवा, ही आपली मराठी व्यक्ती आहे. ठीक आहे, म्हणजे आपली लोक कुठं कुठं जाऊन काय काय काम करतायत बघा. मोठे मोठे पुरस्कार आपल्यासाठी मिळत असतात, ते मिळवतात. सीता अशोक शेळके लेफ्टनंट कर्नल या पदावर सध्या आहेत, भारतीय सैन्य दलामध्ये आहेत. पुरस्कार किती असते वैयक्तिकसाठी? तर ती 5 लाख असते. प्रमाणपत्र बघा, संस्थात्मक म्हटलं की सिक्कीम 51 लाख आणि वैयक्तिक म्हणलं की ह्या ज्या आपल्या लेफ्टनंट कर्नल मॅडम आहेत सीता अशोक शेळके, तर यांचं नाव लक्षात ठेवायचं, 5 लाख रुपये. ठीक आहे, आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. आता मला सांगा, हा जो पुरस्कार आहे तर सुरुवात कधी झाली? 2019 मध्ये भारत सरकारद्वारे स्थापना झालेली आहे. उद्देश आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट आणि निस्वार्थ सेवा देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करणे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता तारीख किती असते बघा, 23 जानेवारीला घोषणा केली जाते. का बरं सांगा, मला कमेंटला सांगा बघू. 23 जानेवारीला काहीतरी विशेष गोष्टी असतात, काहीतरी विशेष आहे. तुम्ही नावात बघितलं असेल, नाव काय पुरस्काराचं? सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. नावातच एका महान व्यक्तीचं नाव आहे. मला लक्षात ठेवायचं, त्यांचं काहीतरी 23 जानेवारीला झालं असेल.
मग तुमचं काम आहे मला कमेंटला टाकून द्या की तो दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो आणि दिवसाचं महत्व काय आहे, कुठला 23 जानेवारी, हे तुमचं काम आहे. ठीक आहे. पुढचा घटना क्रमांक 12, पद्म पाणी पुरस्कार 2026. परीक्षेला पद्म पाणी पुरस्कार आता चर्चेमध्ये आहेत. मागच्या वेळी एखादा प्रश्न विचारला होता जो परांजपे, ज्या सई परांजपे आहेत त्यांना मिळाला होता. पद्म पाणी पुरस्कार एखादा प्रश्न असतो बघा. 11वा जो अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय महोत्सव असतो, चित्रपट महोत्सव असतो, या 11व्या महोत्सवामध्ये हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. पुरस्काराचं बघा महोत्सव कोणता आहे, अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय महोत्सव, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये पुरस्कार कोणाला दिला गेला पद्मपाणी, तर इलायराजा हे थोर संगीतकार आहेत, राज्यसभा सदस्य सुद्धा आहेत, लक्षात ठेवायचं. आता यांच्यावर क्वेश्चन विचारला होता सई परांजपेंच्यावर. लक्षात ठेवा परीक्षेला प्रश्न विचारला जाईल. पद्मपाणी पुरस्कार 2026 कुणास प्राप्त झाला, तर इलायराजा हे व्यक्ती आहेत, मोठे संगीतकार आहेत. भरपूर त्यांनी तमिळ असेल, तेलुगू असेल, कन्नड असेल, अशा भरपूर दाक्षिणात्य ज्या आपल्याकडे भाषा आहेत त्याच्यामध्ये संगीत दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं. आणि सध्या ते कोण आहेत, सध्या राज्यसभा सदस्य सुद्धा आहेत, लक्षात ठेवा. ओके. आणि आधीच्या कोण होत्या, सई परांजपे, आता कोणाला दिला गेला, इलायराजा. 13वी घटना आहे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026. आयोजन 15 ते 22 जानेवारी, आवृत्ती 24वी. आता कुठलाही पुरस्कार करत असताना, म्हणजे मी कुठला म्हणतोय, चित्रपट पुरस्कार असेल तर लक्षात ठेवायचं फक्त प्रमुख गोष्टी करायच्या. आपण त्या पुरस्कारामध्ये 30-40 गोष्टी करू शकत नाहीत. बरं अभ्यासाला येईल का, परीक्षेला केलं जास्त महत्वाचं. तसं पाहायला गेलं दरवर्षी 30 ते 40 महत्वाचे पुरस्कार जाहीर होत असतात. ऑस्कर असेल, बाफ्ता असेल, सायमा असेल, फिल्मफेअर असेल किंवा तुमचा ज्ञानपीठ असेल, भरपूर असतात. आपण सगळंच पाठ करत बसू का, सगळं पॉसिबल नाही. पण त्या 30 पैकी 10 ते 15 असतात, ते मात्र 100% आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. 24वी आवृत्ती आहे. तर चित्रपट कोणता होता, हा मुळात काय बघा आंतरराष्ट्रीय आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट कोणता होता, त्याला प्रभात पुरस्कार सुद्धा म्हटलं जातं, द एलिसियन फील्ड. ओके. हा लक्षात ठेवायचा, भारताचा पुरस्कार, म्हणजे भारतानं हे केलेला चित्रपट केलेला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बद्दल आपण माहिती घेऊया. दिग्दर्शक कोण आहेत, लॉरा वॉन्डेल. चित्रपट त्यांचा कोणता आहे, ऍडम्स सेक. चित्रपट मराठी कोणता होता, संत तुकाराम. हा मग हे लक्षात ठेवायचं. संत तुकाराम पुरस्कार, त्या पुरस्काराचं नाव सुद्धा लक्षात ठेवा. मराठी चित्रपट असेल तर नाव आहे पुरस्काराचं बाप्या. मग हे लक्षात ठेवायचं. मराठी जर चित्रपट असतील, दिग्दर्शक असेल, साहित्यकार असेल, एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री असेल, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणता आहे मराठी, गिरीश कुलकर्णी. चित्रपट कोणता आहे, बाप्या. ठीक आहे. आणि अभिनेत्री कोण आहे मराठीमध्ये, रायश्री देशपांडे आहे. चित्रपट अगेन बाप्या, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे ह्या काही घडामोडी महत्वाच्या आहेत. 24वी आवृत्ती लक्षात ठेवा. आणि हे सुद्धा महत्वाचे आहेत बघा. आंतरराष्ट्रीय कोणता होता, बेस्ट. ओके. कुठला, द एलिसियन फील्ड. त्यानंतर मराठी कोणता होता, बाप्या पुरस्कार, बाप्या नाव चित्रपट आहे. दोन्हीही जे अभिनेते अभिनेत्री आहेत त्या सेम चित्रपटातील आहेत. कुठले, गिरीश कुलकर्णी सर आणि रायश्री देशपांडे मॅडम. ठीक आहे. ओके. छायाचित्रण कुणी केलं होतं, अमलेंदू चौधरी. चित्रपट गोंधळ. सर्वोत्कृष्ट चित्रपटकथा कोणती होती, इरावती कर्णिक. चित्रपट तो, ती आणि फुजी. ओके. पोस्टर आहे बघा. ठीक आहे. महत्वच तुम्हाला फक्त सांगायला लागलोय. 14वी घडामोडी आहे मित्रांनो, गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स. याच्यावर मी तुम्हाला रील सुद्धा दिली होती, युट्यूबला आपल्या किंवा इंस्टाग्रामला असेल. रील महत्वाची होती, तसं पुरस्कार सुद्धा महत्वाचा आहे. आवृत्ती 83वी आहे. चित्रपट कोणता, सर्वोत्कृष्ट हॅमनेट. लक्षात ठेवायचं. आता जे चित्रपट पुरस्कार असतात फक्त 4 गोष्टी करायच्या. एक तर चित्रपट करायचा, दिग्दर्शक करायचा, अभिनेता आणि अभिनेत्री. या 4च्या पलीकडे पाठ होत नसेल काही गरज नाहीये. आणि आवृत्ती फक्त करा. ठीक आहे. 83वी आवृत्ती आहे, हॅमनेट चित्रपट आहे. दिग्दर्शक कोण आहेत, पॉल थॉमस अँडरसन. चित्रपट कोणता आहे, वन बॅटल आफ्टर अनादर. अभिनेता कोण आहेत, वॅग्नर मूर, द सिक्रेट एजंट. अभिनेत्री कोण आहेत, जेसी बकले. हॅमनेट चित्रपट आहे. ओवेन कपूर. आता इथे थोडं विशेष घडामोडी आहे बघा. मी 4च घेतलेले आहेत कारण मला वाटतं की कंटेंट वाढवून का उपयोग नाहीये. आणि जी लोक कंटेंट वाढवतात नंतर त्यांना पण आठवत नाही की आपण काय शिकवले. त्यापेक्षा महत्त्वाच्या आपण घडामोडी तेवढ्याच करायच्या. माझ्या या कंटेंटमध्ये सुद्धा काही घडामोडी स्किप झाल्या असतील, हरकत नाही. मला असं वाटलं की 50 घडामोडी अत्यंत महत्वाच्या असतात. आणि ठीक आहे, जर एका महिन्यामध्ये 30 ते 31 दिवस असतील, 50 घडामोडी अपेक्षितच आहेत. तेवढ्या घडामोडी घडत असतात. ठीक आहे. ओके. आता ओवेन कपूरचं काय माहिती आहे बघा. 16 वर्षांच्या कुपर. ओवेन कुपरने ॲडोलसन्स मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जिंकून इतिहास रचलेला आहे. कारण हा सगळ्यात यंगेस्ट आहे, सगळ्यात कमी वय असणार आहे. काय नाव त्याचं, ओवेन कुपरने ॲडोलसन्स ही जी मालिका आहे त्यासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. ओवेन कुपर, लक्षात ठेवायचं.
15वी घडामोडी मित्रांनो आहे संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार. येस, आता हे सुद्धा महत्वाचं आहे बघा. युनायटेड नेशन सेक्रेटरी जनरल अवॉर्ड 25चा कोणाला भेटला आणि विजेता जेव्हा भारतीय असतात तेव्हा तो पुरस्कार महत्वाचा होऊन जातो. विजेता कोण आहेत? मेजर स्वाती शांताकुमार. लक्षात ठेवायचं, मेजर स्वाती शांताकुमार. इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर कॉप्स. लक्षात ठेवायचं, आपल्या आर्मीमध्ये एईसी असेल, एएससी असे भरपूर कॉप्स असतात. त्यातलं जे एएससी असतं, आर्मी इंजिनिअरिंग कॉप्स, त्याच्यामध्ये हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्या सध्या या ठिकाणी काम करतायत कॉप्समध्ये. प्रकल्प कोणता आहे? समान भागीदार, चिरस्थायी शांतता, संघर्षग्रस्त भागात लिंग समानता वाढवणे आणि महिलांना सक्षम बनवणे. व्यक्ती खूप महत्वाची आहे. पुरस्कार सुद्धा महत्वाचा आहे. कोणता आहे? सेक्रेटरी जनरल पुरस्कार. कुठले? संयुक्त राष्ट्राचे महासचिव पुरस्कार 2025. कोण? मेजर स्वाती शांताकुमार. त्यानंतर 16वी घडामोडी पुणे ग्रँड टूर स्पर्धा. जेव्हा ही स्पर्धा होणार होती तेव्हा पेपरला बऱ्याचशा आपण बातम्या ऐकली असतील. आता लक्षात ठेवा, ही पुणे ग्रँड टूर स्पर्धा आहे 26ला आता झाली, जी 19 ते 23 जानेवारी पुण्यामध्ये आयोजित केली होती. सहभाग 29 संघामधील 171 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सायकलपटू याच्यामध्ये होते. शुभंकर काय होता? आता लक्षात ठेवा, शुभंकर नावाचा कन्सेप्ट काय आहे, तर जेव्हा मोठ्या काही क्रीडा घडामोडी होत असतात तेव्हा एखादं काही प्राणी, एखादं काही शुभंकर असतो, त्याचं स्मरण करून एखादी घटना, एखादं घडामोडी आपण सुरुवात करत असतो. किंवा त्याला काही नवीन काही गोष्टी द्यायच्या आहेत का, समजा एखादा पक्षी, एखादा प्राणी असेल, तो संकटग्रस्त आहे का, तर अशा काही आपण गोष्टी करत असतो. किंवा त्यातल्या त्यात लक्षात ठेवायचं, ज्याला खूप जास्त चांगलं वैशिष्ट्य प्राप्त करून द्यायचं असेल तो सुद्धा शुभंकर असतो. लक्षात ठेवायचं, इंदू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या शेकरू, लक्ष द्या, शेकरू पासून प्रेरित आहे. म्हणजे शेकरू आपलं महाराष्ट्र राज्य प्राणी आहे. लक्षात ठेवायचं, जे खारीची एक मोठी प्रजाती आहे, त्याचं नाव काय ठेवले त्यांनी? इंदू. इंडियन जायंट स्क्विरल पासून प्रेरित आहे. अंतिम विजेता कोण झाला? तर लुक मेडगवे. तुमचं काम एवढंच आहे, पुणे ग्रँड टूर, याचं नाव काय आहे? लुक मेडगवे. लुक मेडगवे जो कुठल्या देशाचा रहिवासी आहे? न्यूझीलंडचा आहे. लक्षात ठेवायचं. त्यानंतर अजून महत्वाचं शुभंकर इंदू. सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू कोण होता? हर्षवीर सिंग सेंखो याने ब्लू जर्सी मिळवून स्पर्धेत सर्वोत्तम भारतीय सायकलपटू ठरण्याचा मान मिळवलेला आहे. मग सर्वोत्तम असेल जगामध्ये किंवा सर्वोत्तम कुठला असणार आहे, तर तो आहे लुक मेडगवे, अंतिम विजेता. आणि भारतीय कोण असणार आहे, तर ते आहेत हर्षवीर सिंग सेखो. हे लक्षात ठेवायचं. ओके, जे ब्लू जर्सी मध्ये होते. ठीक आहे. 17वी घडामोडी बघा, विजय हजारे चषक 25-26, पण लक्षात ठेवायचं जानेवारी 26ला पूर्ण झाला. भारताची अ दर्जाची लिस्ट ए देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा संघ विजेता कोणता होता? विदर्भ. हे विजय हजारे चषकाचं यांचं प्रथम विजेतेपद आहे आणि प्रथम असेल तर ते खूप जास्त महत्वाचं आहे. लक्षात ठेवायचं, विदर्भानं पहिल्यांदा हा चषक जिंकलेला आहे. उपविजेता संघ कोणता होता? सौराष्ट्र. बस एवढंच करायचं. हे सगळं आता मी तुम्हाला द्यायला लागलोय, पण लक्षात ठेवा, क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा भयानक होत असतात. रणजी ट्रॉफी असेल किंवा आता विजय हजारे असतील, सय्यद मुश्ताक अली असेल, अशा भरपूर स्पर्धा होतात. ते पण क्रिकेटच्या झाल्या, पुन्हा टेनिसच्या होतात, पुन्हा अजून हॉकीच्या वगैरे होतात. आपण सगळंच पाठ करू शकत नाही. विजेता, उपविजेता ठीक आहे, आणि एखादा खेळाडू चर्चेमध्ये असेल तर. बघा, स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू कोण होता? प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अमन मुखाडे विदर्भाचा होता. त्याने एकूण सीझनमध्ये या टुर्नामेंटमध्ये 814 धावा केलेल्या आहेत. सामनावीर कोण होता? त्या सामन्याच्या शेवटच्या अथर्व तायडे विदर्भाचा आहे, 128 धावा. सर्वाधिक बळी कोणाचे आहेत? विकेट्स अंकुर पनवार, सौराष्ट्र, एकूण 25 बळी. पण तुम्ही फक्त काय करू शकता? सर्वोत्तम खेळाडू बघू शकता, अमन मुखाडे, विजेता संघ विदर्भ, उपविजेता सौराष्ट्र. ठीक आहे. देन ऑस्ट्रेलियन ओपन लक्षात ठेवायचं. अगेन, ज्या 4 एकूण वार्षिक ग्रँड स्लॅम असतात त्यातली एक असते ऑस्ट्रेलियन, लक्षात ठेवायची, जानेवारी मध्ये असते. 2026 मधील पहिली ग्रँड स्लॅम, हे लक्षात ठेवा. अजूनही काय विद्यार्थ्यांना क्रम माहिती नसतो, तर लक्षात ठेवायचं, पहिली होते ऑस्ट्रेलियन, दुसरी होते फ्रेंच, तिसरी होते विम्बल्डन, शेवटचे होते अमेरिकन. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. 18 जानेवारी ते 1 फेब्रुवारी विजेता कोण होता? आता फक्त विजेतेच करायचे, त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. पुरुषमध्ये कार्लोस अल्काराज हा स्पेनचा रहिवासी आहे, स्पेन देशाचा आहे. आणि महिलांच्या मध्ये एलिना रिबाकिना या कझाकिस्तानच्या आहेत. बघा, कझाकिस्तान, रिबाकिना असं लक्षात ठेवा. स्पेनचा कोण आहे? कार्लोस अल्काराज. आगामी काळामध्ये हा सुद्धा खूप जास्त मोठा व्यक्ती होईल. आता सध्या आहेत, पण ठीक आहे, हा खूप कमी वयामध्ये झालेला आहे आणि पुन्हा याचं खूप जास्त अजून पुढच्या काही गोष्टी आहेत. ठीक आहे. कुठली? ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणार कोण? कार्लोस आणि एलिना, पुरुष आणि महिला. आणि किती असं टोटल 4 असतात. आता पुन्हा काही 1 महिन्यामध्ये बघा, पुढच्या फ्रेंच होईल, त्याच्यानंतर विम्बल्डन होईल आणि शेवटी मग अमेरिकन होईल. ठीक आहे. ओके. 19वी घडामोडी, खेलो इंडिया बीच गेम्स 2026. लक्षात ठेवायचं, बीच गेम्स आपण दरवर्षी जाहीर करतोय,
करत असतो. ही दुसरी आवृत्ती आहे. यापूर्वी सुद्धा झाले होते, पण लक्षात ठेवायचं आवृत्ती दुसरी आहे. आयोजन कधी झालं? 5 ते 10 जानेवारी. ठिकाण घोगला बीच, दीव मध्ये आहे. लक्षात ठेवा, हे सुद्धा विचारलं जाईल कुठल्या तरी परीक्षेला. शुभंकर, मग सांगितल्याप्रमाणे पर्ल नावाचा डॉल्फिन आहे बघा, शुभंकर. हे शुभंकर असतात. ठीक आहे. घोषवाक्य काय आहे? खेल के सितारे दीव के किनारे. ज्या ठिकाणी ही जी स्पर्धा आयोजित केली गेली तो कोणतं हे होतं राज्य आपलं, आपलं कोणतं युनियन टेरिटरी आहे? दीव आहे. मग खेल के सितारे दीव के किनारे असं लक्षात ठेवा. पहिले 3 विजेते कोण होते हे जास्त महत्वाचं आहे. पहिला विजेता आहे कर्नाटक, पहिला क्रमांक. एकूण 11 पदके, 3 गोल्ड, असा हा क्रम काय केलाय बघा. तुमचं मेन गोल्ड, मग सिल्वर आणि मग ब्रॉन्झ. ठीक आहे. 3, 2, 5. तमिळनाडू 2 नंबरला 8 पदके आणि मणिपूर 7 पदके. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा कर्नाटक आणि तमिळनाडू फक्त महत्वाचे आहेत. ओके. सगळं व्यवस्थित मी चित्र पण टाकलेले आहेत बघा. फक्त महत्वाचं काय आहे? घोगला बीच, शुभंकर, पहिला विजेता कोण आहे म्हणजे पहिला क्रमांक कोणी पटकावला? कर्नाटक. लक्षात ठेवायचं. त्यानंतर येस, सगळ्यात महत्वाची घडामोडी सगळ्यांना माहिती आहे, त्याही खूप जास्त महाराष्ट्र पूर्ण हादळून गेला. असं अनपेक्षित घडलं, असं नव्हतं वाटलं की अशा काही मोठ्या गोष्टी घडतील. ज्या काही गोष्टी खूप चुकीच्या पण झाल्या, पण ठीक आहे. फक्त लक्षात ठेवायचं, श्रद्धांजली अर्पित करायसाठी मी घडामोडी घेतोय. जन्म अजित पवार, अजित आनंदराव पवार खूप मोठे व्यक्ती आहेत महाराष्ट्र राजकारणामधली. 22 जुलै 1959 जन्म आहे. निधन 28 जानेवारी 2026. लक्षात ठेवा, जे काही प्लेन क्रॅश वगैरे झालं, कारण विमान अपघात 19. आता बघा महत्वाचं फक्त आपण बघूया. बऱ्याच जणांना अजितदादा माहिती नाही आहेत की ते सुरुवातीला खासदार होते. लक्षात ठेवायचं. बऱ्याच जणांना असं वाटतं की ठीक आहे सध्या तर ते आमदारच आहेत आणि त्याच्या नाव रेकॉर्ड पण आहे, पण त्यांनी सुरुवात कधी केली होती? यापूर्वी सुद्धा ते आधी सहकारामध्ये कार्यरत होते, सहकार क्षेत्रामध्ये, बारामती साईडला किंवा त्यांनी त्या भागामध्ये खूप जास्त काम पण केलेलं आहे. पण राजकारण पाहिलं तर लक्षात ठेवायचं 1991 मध्ये ते लोकसभा खासदार होते बारामती मतदारसंघातून. 1991 ते 2024 सलग 8 वेळा आमदार आहेत. म्हणजे लक्षात ठेवायचं, लोकसभा खासदार होते, त्याच वर्षी लोकसभेतनं ते बाहेर पडले आणि पुन्हा 1991ला ते काय झाले? बारामतीमधून आमदार झाले. आणि ती सीट त्यांनी कोणाला दिली नंतर? सुरुवातीला शरद पवार, नंतर त्यांनी कोणाला सीट दिली तर ह्या काय नाव यांचं, सुप्रिया सुळे. ठीक आहे. सो बघा, सलग 1991 जसं त्यांनी बारामतीमध्ये आमदार पद जे घेतलं, 24 पर्यंत सलग 8 वेळा आमदार आहेत. लक्षात ठेवायचं. 22-23ला विरोधी पक्षनेते होते, 6 वेळा उपमुख्यमंत्री होते. लक्षात ठेवा. 2024ला आता जे होते दादा, म्हणजे 24 पासून पुढे होते, हे त्याचं 6वं उपमुख्यमंत्री पद होतं आणि हा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. लक्षात ठेवायचं. 6 वेळा ते उपमुख्यमंत्रीपदी होते. कुठले? महाराष्ट्र राज्याचे. ठीक आहे. एवढंच सफिशियंट आहे. मला असं वाटते खूप मोठी व्यक्ती आहे, एवढ्यामध्ये आवरणार नाही, पण आपल्याला फक्त जे प्रश्न विचारले जातील आगामी काळामध्ये आपण त्यांचा विचार करूया. तुम्ही सुद्धा यांच्याबद्दल खूप जास्त बातम्या वाचल्या असतील, निधन कसं झालं, काय काय झालं वगैरे सगळ्या घडामोडी माहिती आहेत, पण खूप जास्त मोठा व्यक्ती होता आणि ही अनपेक्षितपणे एक्झिट झाली. ठीक आहे. देन पुढचे व्यक्ती आहेत माधव गाडगीळ, जे महत्वाचे आपण काही काही निधन वार्ता बघायला लागलोय. माधव गाडगीळ अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे. डॉक्टर माधव धनंजय गाडगीळ. जन्म 23 मे 1942 पुण्यामध्ये झाला. निधन सुद्धा पुण्यामध्ये झालं 7 जानेवारी 2026. लक्षात ठेवा, 83 वर्षाचे होते. शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे, जीवशास्त्र डिग्री घेतलेली आहे. मुंबई विद्यापीठ झुऑलॉजीमध्ये MSc केलेलं आहे. हार्वर्ड विद्यापीठ अमेरिकेमध्ये PhD मॅथमॅटिकल इकॉलॉजी सुद्धा केलेलं आहे. लक्षात ठेवायचं. 1983 मध्ये सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस CES IISc संस्थापक, त्यावेळी त्यांनी खूप जास्त काम केलं होतं. 2007 मध्ये आयसर पुणे चे संस्थापक संचालक आहेत. म्हणजे ह्या ज्या 2 संघटना आहेत, कुठल्या? CES IISc आणि आयसर पुणे चे संस्थापक संचालक आहेत. कोण? माधव गाडगीळ. हे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 225+ संशोधन पत्रे प्रकाशित झालेली आहेत. 1981ला त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटला. 2005 साली पद्मभूषण भेटला. आणि लक्षात ठेवायचं, टायलर प्राइज फॉर एन्व्हायरमेंटल अचिव्हमेंट, पर्यावरण विभागामध्ये ज्यांनी खूप जास्त मोठं योगदान दिलेलं आहे अशा लोकांना टायलर नावाचं प्राइज दिलं जातं. हे सुद्धा लक्षात ठेवा. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड हा सुद्धा महत्वाचा आहे आणि हा संयुक्त राष्ट्राचा अवॉर्ड आहे. लक्षात ठेवायचं. 2024 मध्ये UNचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार कोणता आहे? चॅम्पियन्स ऑफ अर्थ चा जीवन गौरव पुरस्कार त्यांना भेटला होता. आता हे सुद्धा महत्वाचं आहे बघा. आत्मचरित्र कोणतं होतं? अ वॉक अप द हिल. अ वॉक अप द हिल पुस्तक होतं. दिस फिशर्ड लँड यांनी हे जे पुस्तक आहे हे रामचंद्र गुहा, जे अगेन थोर काही लेखक आपले आहेत, त्यांच्यासोबत हे पुस्तक लिहिलं होतं. आपल्या महत्वाचं काही आहे, ज्येष्ठ पर्यावरणवादी आहेत. त्याच्यानंतर पद्मश्री पुरस्कार आहे, पद्मभूषण आहे. टायलर प्राइज एकदा चेक करून घ्या, असं वाटते 2006 असेल, आपण चेक करू वाटलेस.
मी तुम्हाला टाकेन सुद्धा. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार आहे आणि यांनी पश्चिम घाटावर खूप जास्त मोठं संशोधन केलेलं आहे. पश्चिम घाटामध्ये काय झालं पाहिजे, तर गाडगीळ नावाची समिती पण आहे बघा पश्चिम घाटाच्यासाठी, ठीक आहे, लक्षात ठेवायचं, पर्यावरण संवर्धनासाठी. त्यानंतर पुढचे व्यक्ती आहेत ते पण पुण्यातलेच आहेत, सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे. त्यावेळेचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते होते. जन्म 1 मे 1944, मृत्यू 6 जानेवारी 2026. एनडीएचे माजी विद्यार्थी, स्वतः वैमानिक होते. 1982 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर खासदार झाले. 1988 व 1994 सुद्धा ते राज्यसभेत खासदार झाले. 95 मध्ये ते रेल्वेचे राज्यमंत्री होते, लक्षात ठेवायचं. ओके, खूप महत्वाची व्यक्ती आहे. जेव्हा PV नरसिंहराव सरकार होतं तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये हे रेल्वे राज्यमंत्री होते. कधी? 1995 साली. 96 मध्ये लोकसभा खासदार झाले पुण्यातून. 98 मध्ये राज्यसभा खासदार झाले, अपक्ष होते. 2004 ते 9 लोकसभा खासदार, 4ला पण झाले, 9ला पण झाले. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, आता बघा ह्या मोठ्या संघटना आहेत, म्हणजे यांचं बरंचसं काम हे क्रीडा क्षेत्रामध्ये आहे, लक्षात ठेवायचं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते. ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. एशियन ॲथलेटिक असोसिएशन सुद्धा अध्यक्ष होते. ठीक आहे, खूप जास्त महत्वाचं आहे. यांच्या थोड्याशा काही महत्वाच्या घडामोडीमुळे आपण भारतामध्ये दिल्लीमध्ये जो आपला राष्ट्रकुलचे गेम्स होते, ठीक आहे, ते सुद्धा आपण आयोजित करू शकलो. अत्यंत महत्वाची घडामोडी आहे, अत्यंत महत्वाचे व्यक्ती सुद्धा आहेत. देन 23वी घडामोडी आहे खालेदा जिया, बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान. आता हे एवढंच महत्वाचं आहे बघा, कोणत्या आहेत? खालेदा जिया. पूर्ण नाव बेगम खालेदा जिया, निधन 30 डिसेंबर 25, वय 80. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNPच्या अध्यक्षा होत्या. आपल्याला फक्त एवढंच महत्वाचं आहे, पहिल्या महिला पंतप्रधान कोण? खालेदा जिया. 1981 मध्ये पती जियाउर रहमान, जे बांगलादेशचे माजी राष्ट्राध्यक्ष होते, यांच्या हत्येनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. जागतिक स्तरावर बॅटलिंग बेगम्स म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. बॅटलिंग बेगम्स, लक्षात ठेवायचं. 2018 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावर त्यांना अटक करण्यात आली. 2 वेळा पंतप्रधान होत्या, एकूण 10 वर्ष. पहिला कधी होतं बघा, 81 नंतर 91 मध्ये राजकारणात प्रवेश झाला. 91 ते 1996 आणि 2001 ते 2006 असे एकूण 10 वर्ष बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या, हे लक्षात ठेवायचं. ओके. देन 24वी घडामोडी आहे रतनलाल सोनग्रा यांचे निधन झालेलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक आहेत महाराष्ट्र राज्याचे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष सुद्धा होते. फक्त एवढी घडामोडी लक्षात ठेवा. ओके. देन घडामोडी 25वी आहे मित्रांनो, नितीन नबीन भाजपचे सध्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय चालले, भाजप प्रदेशाध्यक्ष नव्हे. भाजपाचे प्रदेश म्हणले की ते आपल्या राज्यामधले असतात आणि राष्ट्रीय म्हणले की अख्ख्या म्हणजे देशाचं पूर्ण हे असतं. निवड बिनविरोध झालेली आहे. दिनांक 20 जानेवारी 26 निवड झाली होती. वय 45 वर्ष. आता महत्वाचे काय आहेत? नितीन नबीन भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. जन्म 23 मे 1980, रांची, झारखंड. भाजपचे 16वे राष्ट्रीय अध्यक्ष, सर्वात तरुण अध्यक्ष कोण? नितीन नबीन. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. भाजप युवा मोर्चापासून ते राजकीय प्रवास सुरू केला. पाटणा पश्चिम मतदारसंघ 5 वेळा 2005 ते 2025 आमदार म्हणून ते नियुक्त झाले किंवा विजयी झाले. पूर्वीचे नाव बंकीपूर बिहार, लक्षात ठेवायचं त्या मतदारसंघाचं. यापूर्वी बिहार रस्ते बांधकाम मंत्री, बिहारमध्ये ते रस्ते बांधकाम मंत्री सुद्धा होते. 2023 छत्तीसगड विधानसभा निवडणूक भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम केलेलं आहे. छत्तीसगड 24 लोकसभा 11 पैकी 10 जागा जिंकल्या त्याच्या नेतृत्वाखाली. म्हणजे खूप मोठी कामगिरी केली आहे, म्हणून त्यांना एवढा कमी वयामध्ये भाजपचं पूर्ण राष्ट्रीय अध्यक्ष केलेलं आहे. ठीक आहे, फक्त व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा. मित्रांनो 26वी कोलमार्का अभयारण्य. मित्रांनो याच्यावर एखादा जिल्हा विचारला जाईल की कोलमार्का अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये, एवढंच तुम्हाला करायची गरज आहे. फक्त काय महत्वाचं आहे बघा, आधी संवर्धन राखीव क्षेत्र होते, सध्या याला अभयारण्याचा दर्जा दिलेला आहे. लक्षात ठेवायचं. 181 चौरस किलोमीटर याचा एरिया तुम्हाला विचारला जाणार नाही. जिल्हा कोणता महत्वाचा तो लक्षात ठेवायचा. म्हणजे नागपूर जो प्रशासकीय विभाग आहे त्याच्यामध्ये गडचिरोली जिल्हा आहे, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त आपलं वनांचं प्रमाण आहे. तो गडचिरोली जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये हे कोलमार्का अभयारण्य आहे. आणि महत्वाचं काय आहे तर या ठिकाणी रानमशींचं वास्तव्य आहे आणि एकमेव अधिवास असणारं हे अभयारण्य असणार, लक्षात ठेवायचं. आता एकूण महाराष्ट्रामध्ये अभयारण्य किती झाले? टोटल 52. 50 होते, त्याच्यामध्ये 2 वाढ झालेले आहेत आणि हे 52 लक्षात ठेवायचं. कुठलं? कोलमार्का अभयारण्य. महत्वाचं काय आहे? रानमशींचे वास्तव्य आणि गडचिरोली जिल्हा. त्यानंतर आपण पाहूया मित्रांनो UIDAI चा नवीन शुभांकर. आता हे शुभांकर म्हणजे मॅस्कॉट असतो. आता हा काय बघा, लक्षात ठेवायचं. जेव्हा गव्हर्नमेंट किंवा एखाद्या सरकारनं, राज्य किंवा केंद्राचं असेल, त्यांनी एक नवीन जेव्हा काही योजना करतात किंवा एखादं पोर्टल जाहीर करतात किंवा एखादं ऍप्लिकेशन असेल किंवा कुठल्याही खेळाच्या तुम्ही याच्यामध्ये बघितलं असेल,
शुभांकर म्हणजे काय, समजा एखादं महत्वाचं काही डिजिटल काही गोष्ट आहेत ज्याला खूप जास्त प्रमोट करायचं आहे, लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे, तर असा एक शुभंकर असतो की सुरुवात करण्यासाठी तो एक चांगला एक शुभ, त्याला म्हणतो ना की शुभ संकेत मानला जातो, लक्षात ठेवायचं. तर त्याचं नाव आहे उदय, ही आपली 27वी घडामोडी आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारतील की नुकतंच आधार म्हणजेच UIDAI माहिती असेल तर फुल फॉर्म टाकून द्या. लक्षात ठेवायचं युनिक आयडीचं काय आहे, आयडेंटिफिकेशन, ओके, एच अथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजेच तुमचं UIDAI ऑफ इंडिया असं लक्षात ठेवा. ठीक आहे, याचं नाव आहे उदय शुभांकराचं. मुख्य उद्देश काय आहे तर आधार सेवाबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणे. नामकरण, आता हे लक्षात ठेवायचं, हे नामकरण कोणी केलं, हे उदय नाव कोणी दिलं तर पूर्ण भारतामध्ये एक स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्यामध्ये ज्या रिया जैन आहेत मध्य प्रदेशच्या, यांनी ते बक्षीस प्राप्त केलं होतं. त्यांनी सुचवलेलं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, पूर्ण भारतभर. आणि डिझाईन कोणी केलेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता बघा, आधार पण नाव लिहिलेलं आहे. हे डिझाईन कोणी केलं तर लक्षात ठेवायचं त्याचं नाव आहे अरुण गोकुळ, ते केरळचे आहेत. नामकरण हे उदय नाव दिलं यांनी, डिझाईन केलं अरुण गोकुळ यांनी. ठीक आहे, हे केरळचे आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहूया 28वी घडामोडी मित्रांनो, विंग्ज इंडिया 2026. आता हा एक काय बघा तर विंग्ज इंडिया आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम आहे. सिव्हिल एव्हिएशन, मिलिटरी नव्हे, नागरी विमान वाहतूक कार्यक्रम आहे. आयोजन कुठं झालेलं आहे, त्याचं हैदराबादला आयोजन झालं होतं, जी सध्या तेलंगणाची राजधानी आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणतं होतं, त्या ठिकाणी बघा जेव्हा हे या प्रकारचे काही महत्वाचे कार्यक्रमाचं आयोजन होतं त्या ठिकाणी भारतामध्ये आपण जर रँकिंग केलं तर त्या ठिकाणी रँक पण दिला होता. तर सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणतं होतं, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली, याला आपण थोडक्यात काय म्हणतो IGI. ठीक आहे, इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं लक्षात ठेवा. तर हे भारतातलं सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून याला दर्जा दिलेला लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये पुण्याचं पण नाव होतं, पण अगेन ते काही महत्वाच्या वेगवेगळ्या त्याच्यामध्ये श्रेणी सुद्धा आहेत. ओव्हरऑल विचारलं तर इंदिरा गांधी लक्षात ठेवा, हैदराबाद लक्षात ठेवा, आणि याला नाव काय आहे विंग्ज इंडिया असं लक्षात ठेवायचं. विंग्ज सगळ्यांना माहिती आहेत. ठीक आहे, पंख वगैरे, पण ते विमान असं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर 29वी घडामोडी आहे प्रलय क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी. आता प्रलय काय बघा, ही कुठं चाचणी झाली, ओडिसा किनारपट्टी चांदीपूर नावाचं ठिकाण आहे बघा. ठीक आहे, तर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तिथलं म्हणजे बऱ्याच तिथं चाचण्या होत असतात, लक्षात ठेवायचं. चाचणी एकाच लॉन्चर मधून लागोपाठ 2 प्रलय क्षेपणास्त्र सोडलेले आहेत. आता आपल्याला विचारतील की प्रलय क्षेपणास्त्र काय आहे, तर प्रकार बघा, स्वदेशी क्वासी बॅलिस्टिक मिसाईल, लक्षात ठेवायचं, आघात जास्त करणारं. बॅलिस्टिक म्हणजे काय तर त्यासोबत ते मोठा पेलोड म्हणजे खूप जास्त वजन वाहून सुद्धा देणार आहे. रेंज किती आहे, रेंज आहे 150 ते 500 किलोमीटर, लक्षात ठेवायचं. इंधन कोणतं आहे, सॉलिड प्रॉपलंट म्हणजे घन प्रकारचे इंधन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इंधन असतात, कधी कधी हायब्रिड पण असतात, द्रव असेल किंवा तुमचं वायू असेल किंवा तुमचं घन असेल. फक्त तुम्हाला जास्त महत्वाचं कोणतं आहे, प्रलय क्षेपणास्त्र लक्षात ठेवायचं. ओके, 29वी घडामोडी. त्यानंतर अजून काय महत्वाचं, वजन 500 ते 1000 किलो, वॉरहेड हे आपण केलेलंच आहे. वैशिष्ट्य काय बघा, अचूक लक्ष्यभेद, शत्रूच्या संरक्षण प्रणाली चुकवू शकते. आणि बनवलं कोणी तर DRDO प्रमुख संस्था आहे. ठीक आहे, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ही जी आपली संस्था आहे लक्षात ठेवा. पण त्याचसोबत BDL नावाची संस्था आहे, भारत डायनामिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, BEL BDL अशा तिघांनी मिळून केलेलं आहे. पण याच्यामध्ये प्रायमरी जास्त महत्वाचं कोणाचं स्थान असणार आहे तर DRDO. आपले बरेचसे क्षेपणास्त्र DRDO या संस्थेने बनवलेले आहेत, लक्षात ठेवायचं. इथं प्रलयचा तुम्हाला फोटो सुद्धा दाखवलेला आहे. ओके, त्यानंतर 30वी आहे PSLV C62 पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. C62 नावाचं त्यांनी एक नवीन उपग्रह मोहीम केली होती. आता प्रॉब्लेम काय झाला बघा, हे तुम्हाला विचारलं का जाईल तर लक्षात ठेवायचं, अंतराळातच 16 उपग्रह नष्ट झालेले आहेत, मोहीम अपयशी झालेली आहे. या C62 जे आपलं उड्डाण होतं, जे सॅटेलाइटचं उड्डाण होतं, उपग्रहाचं उड्डाण होतं, ते नष्ट झालेले आहे. कारण त्या 16 उपग्रह त्याच्यामध्ये नष्ट झालेले आहेत. इस्रोच्या पृथ्वी निरीक्षणासाठी, त्याला आपण काय म्हणतो अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, लक्षात ठेवायचं EOS म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी या प्रकारच्या सॅटेलाइट आपण सोडण्यात म्हणजे अयशस्वी झालो. बनवलेल्या विदेशी उपग्रहासह 16 उपग्रह घेऊन जाणारे इस्रोचे PSLV C62 रॉकेट तांत्रिक बिघाडामुळे अयशस्वी ठरले. बऱ्याच वेळा अशा काही घडामोडी घडत असतात की चुकून काही तांत्रिक बिघाड होतो आणि मग वरतीच ते स्फोट किंवा नष्ट होऊन जातं. ठीक आहे, या मोहिमेतील DRDOचा अन्वेषा, आता तुम्हाला इथे विचारतील, अन्वेषा नावाचा रणनीतिक उपग्रह आणि इतर 15 उपग्रह अवकाशातच नष्ट झालेले आहेत. महत्वाचं काही आहे, PSLV C62 एक महत्वाचा आहे, 16 उपग्रह हे एक महत्वाचं आहे, आणि अन्वेषा त्यातला उपग्रह हा एक महत्वाचा आहे.
म्हणजे असं विचारतील की नुकतीच PSLV C62 जी मोहीम अपयशी झाली त्यामध्ये DRDOचा कोणता उपग्रह होता आणि वेगवेगळे नाव प्रकारचे असतात, तो कोणता असणार आहे, अन्वेषा नावाचा लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. त्यानंतर 31वी घडामोडी दोस्ती युद्ध सराव. मित्रांनो, आपण यापूर्वी सुद्धा युद्ध सरावासाठी प्रॉपर 2025 युद्ध सरावामध्ये सगळं लेक्चर घेतलेलं आहे. अजून पण आपण त्याच्यामध्ये काही ऍडिशन करूया. पण महत्वाचं काय बघा, जानेवारी 26 मध्ये हा एक युद्ध सराव झाला. त्याचं नाव काय आहे, दोस्ती युद्ध सराव. याची आवृत्ती 17वी होती. देश कोणते भागीदार आहेत बघा, तुम्हाला विचारलं जाईल दोस्ती युद्ध सराव कोणाकोणामध्ये झाला. कोण कोण आहेत बघा, भारत, मालदीव्स आणि श्रीलंका. हे लक्षात ठेवायचं. भारत, मालदीव्स, श्रीलंका, म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला हवे असल्यास टेक्निक पण करू शकतो. दोस्ती युद्ध सराव सिम असं लक्षात ठेवा. सिम, S फॉर श्रीलंका, I फॉर इंडिया भारत आणि M फॉर मालदीव्स. दोस्ती सिम. ठीक आहे, SIM. ओके, लक्षात ठेवायचं. M ला म्यानमारला जाल, म्यानमार नव्हे, भारत, मालदीव, श्रीलंका, कारण हा तुमचा थोडासा त्याला आपण काय म्हणतो सागरी युद्ध सराव आहे. ठीक आहे. आयोजन माले. माले काय आहे, मालदीवची राजधानी माले आहे. सुरुवात कधी झाली होती, 1991 मध्ये झाली होती. लक्षात ठेवायचं, खूप जास्त महत्वाचं आहे. आता इथं एक युद्ध सरावाचं नाव मिळालं दोस्ती. मित्रांनो, अशा दोस्ती, मैत्री, मित्रशक्ती असे अनेक युद्ध सराव आहेत. मला सांगा बघा, मित्रशक्ती हा जो युद्ध सराव असतो हा असतो श्रीलंकेसोबत, भारत आणि श्रीलंका याच्यामध्ये दोनच देश आहेत. त्यानंतर एक युद्ध सराव असतो मैत्री, हा असतो भारत आणि थायलंड. ठीक आहे, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आपण पूर्वीचं पण लेक्चर एकदा व्यवस्थित पाहून घ्या. युद्ध सरावाचं लेक्चर आपण प्रॉपर घेतलेलं आहे. ठीक आहे, कन्फ्युजिंग पण युद्ध सराव लक्षात ठेवायचे. आणि आता कोणता आपण बघितला, आता बघितला दोस्ती. दोस्ती लक्षात ठेवा सिम, तुमच्या थोडक्यात अंडरस्टँडिंगसाठी. तर बघा, आता मित्र, मैत्री, दोस्ती असं वाटतं नाही सेम सेम आहे, पण प्रत्येकाचा थोडासा वेगळा अर्थ लक्षात ठेवायचा. ओके. त्यानंतर 32वी घडामोडी आहे पहिले सरकारी श्वान अभयारण्य. श्वान म्हणजे श्वानासाठी, कुत्र्यासाठी एक अभयारण्य प्रॉपरली केलेलं आहे. आणि लक्षात ठेवा हे मुळात काही आहे, हे सरकारी आहे. तर लुधियाना ठिकाणी याचं ओपनिंग झालेलं आहे पंजाबमध्ये. हे वन लाईनर आहे, याच्यावर जास्त काही करत बसू नका. श्वान अभयारण्य, लुधियाना, पंजाब. ठीक आहे. त्यानंतर 33वी घडामोडी भारतातील पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालय. आता हे काय भानगड आहे, तर पेपरलेस डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे ती. पेपरलेस डिस्ट्रिक्ट कोर्ट लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं असतं की न्यायालय संदर्भात ज्या ज्या घडामोडी अपडेट्स मध्ये येतात त्या बऱ्यापैकी केरळमध्ये असतात. लक्षात ठेवा. तर भारतातील पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालय कुठं असणार आहे ते, तर त्याचं नाव आहे पेपरलेस कोर्ट. कल्पेट्टा, वायनाड या जिल्ह्यामध्ये आहे. सॉरी, वायनाड हे मोठं ठिकाण आहे, मतदारसंघ आहे केरळमध्ये, म्हणजे केरळच आलं. कल्पेट्टा केरळ असं लक्षात ठेवायचं. ओके. उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी जानेवारीमध्ये उद्घाटन केलेलं आहे. लक्षात ठेवायचं. मग उद्घाटनाचा मुद्दा नाहीये, पण कुठं आहे, तर एखादा वनरला आपला प्रश्न विचारला जाईल. कल्पेट्टा केरळमध्ये आहे. काय, पेपरलेस डिस्ट्रिक्ट कोर्ट, भारतातलं पहिलं. वैशिष्ट्य काय आहे, तर AI आधारित न्यायालयीन सहाय्य, ई फायलिंग आणि केस रेकॉर्ड मध्ये सुद्धा त्वरित प्रवेश, अनेक गोष्टी असणार आहेत. फक्त आपल्याला महत्वाचा मुद्दा काय असतो, वन लाईनर, म्हणजे एका वाक्यात प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. कल्पेट्टा केरळ. 34वी घडामोडी कृषी कल्याण वर्ष. आता हे लक्षात ठेवायचं, 2026 म्हणजे सध्याचं जे वर्ष आहे हे कृषी कल्याण वर्ष म्हणून एका राज्यानं जाहीर केलेलं आहे. राज्य कोणतं आहे, तर ते मध्य प्रदेश. लक्षात आलं का. प्रश्न काय विचारणार, कोणतं वर्ष विचारतील किंवा कोणत्या राज्याने जाहीर केलं हे पण विचारतील. कृषी उत्पन्न, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी हा त्यांनी एक प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. अंमलबजावणी आणि लक्ष केंद्रित कशावर करणार आहेत, जानेवारी 26 मध्ये जांभोरी मैदान येथे राज्यस्तरीय कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे. म्हणजे ओपनिंग त्यांनी केलं. 26 वर्ष, 26 जे 2026 सध्या आपलं वर्ष असणार आहे, हे कुणी जाहीर केले सध्या, कृषी कल्याण, तर ते मध्य प्रदेश सरकारने केलेलं आहे. शेतकऱ्यांना त्यांनी जास्त थोडंसं वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर 35वी घडामोडी हायड्रोजन ट्रेन प्रकल्प. विचारणार काय की कुठं कुठं झालेला आहे, राज्य कोणतं, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ती म्हणजे जिंद ते सोनीपत. काय सांगितलं, जिंद ते सोनीपत हायड्रोजन रेल्वे आहे. आता आपण खूप जास्त मोठ्या मोठ्या याच्यामध्ये चाललोय, इलेक्ट्रिक, सोलार, आता हायड्रोजन लक्षात ठेवायचं. 110 ते 140 किलोमीटर प्रति तास वेगासाठी डिझाईन केलेले आहे. विद्यमान डिझेल गाड्यांना, म्हणजे सध्या आपल्या डिझेल ज्या गाड्या असणार आहेत, अंदाजे 2 तास लागतात. वेगवान पर्याय अंदाजे 2 तास देते. म्हणजे लक्षात ठेवायचं, आता सध्या आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत, काही इलेक्ट्रिक आहेत मेन ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय कोळशावर सुद्धा चालणारे आहेत. पण त्याच्यावर खूप जास्त आपला ऊर्जेवर जास्त खर्च व्हायला लागलाय. हायड्रोजनला पण खूप जास्त खर्च होतोय, पण आगामी काळामध्ये थोडासा वेळ वाचवायचा असेल किंवा थोडंसं गव्हर्नमेंटच्या काही महत्वाच्या त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, जिंद ते सोनीपत हरियाणा. 36वी घडामोडी आहे नासाची आगामी चंद्र मोहीम, त्याचं नाव आहे आर्टेमिस 2. यापूर्वी सुद्धा आर्टेमिस झालेला आहे.
आर्टेमिस ARTEMIS ही दुसरी मोहीम लक्षात ठेवायची, सेकंड एडिशन. चंद्राच्या परिसरात त्यांचे पहिले क्रू मिशन लॉन्च होणार आहे. आता या क्रू मिशन, क्रू म्हणजे काय तर प्रवासी, काही वैमानिक त्याच्यामध्ये असणार आहेत. प्रवासी म्हणजे वैमानिक त्याच्यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवायचं. सिंगल नव्हे, त्याच्यामध्ये क्रू म्हणजे काय, इतर स्टाफ सुद्धा असतो, ते एकत्र त्याच्यामध्ये काही कामगिरी करणार. या मोहिमेत अंतराळवीर रीड वाईजमन, विक्टर ग्लोवर, क्रिस्टिना कोच ही जरा महिला चर्चेमध्ये बघा, आणि जेरेमी हॅन्सन चंद्राभोवती फिरतील आणि पृथ्वीवर परततील. हे लक्षात ठेवायचं. आगामी काळामध्ये आर्टेमिस मिशन होणार आहे. नासा हे आयोजित करणार आहे, लक्षात ठेवायचं. नासा खूप जास्त महत्वाची, मोठी, जगातली मोठी आपली संस्था आहे. ठीक आहे, आपली इस्रो आहे आणि थोडंसं नासाचं खूप जास्त महत्वाचे हे असतात. ठीक आहे, प्रोजेक्ट्स असतात. नासा लक्षात ठेवा. असं विचारतील आर्टेमिस मिशन कोणाचं आहे तर ते नासाचं आहे. ठीक आहे, ओके. देन सत्तरची घडामोडी, राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमी पुन्हा सक्रिय. आता हे काय भानगड आहे बघा, राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमी म्हणजेच नॅशनल ऑलिम्पिक असोसिएशन किंवा अकॅडमी लक्षात ठेवा. तर हे IOA द्वारे संचलित आहे. तर IOA काय आहे तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशन, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजे भारतीय ऑलिम्पिक संघटना आहे, त्याद्वारे संचलित एक आपली अकॅडमीचं ओपनिंग ऑलरेडी होती ती, पण त्याचा पुन्हा त्याचं कार्य चालू झालेलं आहे. लक्षात ठेवायचं महत्वाचं काय बघा, नवीन राष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षण आणि विकास कार्यक्रमचा भाग आहे. नेतृत्व कोण करणार आहेत तर अध्यक्षा कोण असतील, PT उषा असणार आहेत. संचालक कोण असणार आहेत, गगन नारंग असणार आहेत. विचारतील असा प्रश्न की नवीनच राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमी सुरू झालेली आहे, नॅशनल ऑलिम्पिक अकॅडमी, त्याच्या अध्यक्ष कोण आहेत तर त्या अध्यक्षा PT उषा आहेत. सध्या PT उषा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे सुद्धा पहिल्या महिला अध्यक्ष आहेत आणि पुन्हा त्या राज्यसभेच्या खासदार सुद्धा, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, उद्देश ऑलिम्पिक शिक्षण, खेळाडूंना पाठिंबा देणे आणि ऑलिम्पिक परिसंस्था मजबूत करणे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, खूप जास्त महत्वाची घडामोडी आहे. तिथं लोगो पण दाखवलेला आहे बघा. ठीक आहे, भारतीय ऑलिम्पिक संघ. 38वी घडामोडी, राज्य सूक्ष्मजीव जाहीर करणारे पहिले राज्य. आपण यापूर्वी बरंचसं बघितलेलं आहे की राज्य पक्षी, राज्य प्राणी, राज्य फुलपाखरू, राज्य फळ सगळं बघितलेलं आहे. पण लक्षात ठेवायचं राज्य सूक्ष्मजीव काय भानगड आहे तर त्या राज्यामध्ये ते सूक्ष्मजीव खूप जास्त मोठ्या प्रमाणात सापडतो, तर ते राज्य असणार आहे केरळ. त्याला आपण काय म्हणतो, मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीव आहे. राज्य सूक्ष्मजीव कोणतं आहे, स्टेट मायक्रोब त्याला म्हणायचं. बेसिलस सबॅलिटिस, बेसिलस सबॅलिटिस हा बेसिलस सबटिलिस हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. तिरुवनंतपुरम येथे सेंटर ऑफ एक्सलन्स इन मायक्रोबायोमच्या उद्घाटन दरम्यान मुख्यमंत्री P. विजयन यांनी याची घोषणा केलेली आहे. परीक्षेला प्रत्येक एवढंच विचारणार की कोणत्या राज्यानं आपला राज्य सूक्ष्मजीव जाहीर केलेला आहे तर ते केरळ आहे. फक्त जर प्रश्न असा डीप मध्ये विचारला काय त्या सूक्ष्मजीव नाव काय आहे तर बेसिलस सबटिलिस, लक्षात ठेवा. बेसिलस फक्त माहिती असू दे. ठीक आहे, ओके. 39वी घडामोडी, ICGS समुद्र प्रताप. आता पहिल्यांदा ही काय घडामोडी आहे बघा, ICGS म्हणजे काय तर इंडियन कोस्ट गार्ड शिप असं लक्षात ठेवायचं. म्हणजे जे आपला भारतीय तटरक्षक दल आहे त्यांना सुद्धा काही महत्वाच्या वेसल्स किंवा मोठ्या मोठ्या जहाज दिल्या जातात, तर आपण म्हणतो ICGS. कन्फ्युज होऊ नका. एक असतं INS इंडियन नॅव्हल शिप आणि एक असतं ICGS म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड शिप. ठीक आहे, ज्यांची मालकी किंवा ज्या तटरक्षक दलाकडे सुपूर्द केल्या जातात ते असतात ICGS. आपण त्यांना सुरुवातीला ICGS लावतो. आणि ज्या भारतीय नौदलाकडे सुपूर्द केल्या जातात त्याला आपण म्हणतो INS गोदावरी, INS इम्फाळ किंवा INS हमला, INS शिवाजी, अशा आपल्याला भरपूर नौका आहेत. पहिले स्वदेशी डिझाईन केलेले प्रदूषण नियंत्रण जहाज आहे पोल्युशन कंट्रोल वेसल. वेसल म्हणजे शिप म्हणजे जहाज. प्रश्न असा विचारणार पहिले स्वदेशी डिझाईन केलेले प्रदूषण नियंत्रण जहाज कोणतं आहे, समुद्र प्रताप, लक्षात ठेवायचं. बांधकाम गोवा शिपयार्ड लिमिटेड, लक्षात ठेवा. उद्देश विशेषतः सागरी प्रदूषण. आता नेमकं कशासाठी केले, प्रदूषण कंट्रोल करायला गेले ना, त्यामुळे काय असणार आहे प्रदूषण प्रतिसादासाठी डिझाईन केलेले महत्वाचे याच्यामध्ये असणार आहे. फक्त कंटिन्यू व्यवस्थित बघत चला. डिझाईन केलेले ज्यामध्ये तेल गळती रोखणे आणि पुनर्प्राप्ती समाविष्ट आहे. बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण व्यापार करतो त्या ठिकाणी तेल गळती होत असतात आणि मग अशा वेळी प्रदूषण जास्त होत असतं. खूप जास्त आपल्याकडे जलचर प्राणी हे आहेत, मग ॲक्वॅटिक लाईफ डिस्टर्ब होऊ नये यासाठी, इकोसिस्टम चांगली राहावी यासाठी समुद्र प्रताप काम करणार आहे. ठीक आहे, एक वर्णाला लक्षात ठेवायचा. 40वी घडामोडी. आता महत्वाचे GI टॅग जानेवारी 26 मध्ये काही चर्चेमध्ये होते, आपण त्याच्याविषयी माहिती घेऊया. बघा, एक आहे अनंतपूर डाळिंब. अनंतपूर नावाचा जिल्हा आहे, तो कुठं आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे. लक्षात ठेवा हे GI टॅग असतात जॉग्राफिकल इंडिकेशन. एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये तुम्ही ज्या काही वस्तू घेता, वस्तू विशिष्ट काही महत्वाचे उत्पादन असतील त्याला GI टॅग मानांकन प्राप्त दिलं जातं. लक्षात ठेवायचं. हे ऑफिस आपल्या चेन्नईमध्ये आहे.
तर हे अनंतपूर डाळिंब आंध्र प्रदेशचा आहे, लक्षात ठेवा. एखादा तुम्हाला जोड्या विचारतील. नागौरी अश्वगंधा, लक्षात ठेवायचं. नागौरी अश्वगंधा एक आयुर्वेदिक आहे, राजस्थानमध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. त्यानंतर 41 घडामोडी बघा. चर्चेतील सण, जत्रा किंवा उत्सव. 2026च्या जानेवारीमध्ये खूप जास्त उत्सव चर्चेमध्ये होते, लक्षात ठेवायचं. पहिला आहे मकर विलक्कू महोत्सव. नावातच समजतं, मकर विलक्कू म्हटलं की केरळ, लक्षात ठेवा. ओके, मकर विलक्कू महोत्सव हा केरळमध्ये दरवर्षी आयोजित केला जातो. त्यानंतर समक्का सरलम्मा जत्रा. आता हे नाव चर्चेमध्ये जास्त होतं. समक्का सरलम्मा जत्रा म्हणजेच काय, त्याला मेदाराम जत्रा असं म्हणतात. मित्रांनो, हा जो आहे तेलंगणामध्ये होतो. आणि लक्षात ठेवायचं, हा आपल्या भारतातला सर्वात मोठा आदिवासी उत्सव आहे. कोणता, लक्षात ठेवायचा? समक्का सरलम्मा जत्रा, मेदाराम जत्रा, हे लक्षात ठेवा. दुसरा आहे बोडा त्योहार. बोडा त्योहार कुठं आहे साजरा, कुठं हे करतात? हिमाचल प्रदेशमध्ये, लक्षात ठेवायचं. सारस जत्रा, सारस मेळा त्याला आपण म्हणतो, तो असतो आंध्र प्रदेशमध्ये. बागुरुंबा द्वाऊ. बागुरुंबा द्वाऊ नावाचा एक सण असतो किंवा एक आपली जत्रा असते, ती कुठं असते? आसाममध्ये. हे आपण नावावरनं काढू शकतो. ओके, बागू आसाम, सारस आंध्र, बोडा हिमाचल. बोडा नावाच्या काही प्रजाती आहेत, म्हणजे जाती आहेत. समक्का सरलम्मा, जरा ह्याला हायलाइट करा, हे कुठं ना कुठे विचारतील. मेदाराम जत्रा हा एक मोठी जत्रा असते याच्यामध्ये. आणि मकर विलक्कू केरळ, हे लक्षात ठेवायचं. चर्चेमध्ये आपण फक्त घ्यायला लागलो. तसं बघायला गेलं, प्रत्येक राज्यामध्ये काही विशिष्ट जत्रा, सण, महोत्सव असतात, पण ते आपण एका महिन्यामध्ये फक्त सध्या घडामोडी करतो. ठीक आहे. 42वी घडामोडी आहे चर्चेतील योजना. मित्रांनो, हमखास एखादा प्रश्न विचारला जाईल वन लाइनरला किंवा जोळा सुद्धा विचारला जाईल. काय दिले बघा? मुख्यमंत्री सेहत योजना. सेहत म्हणजे आरोग्य, ते कोण असणार आहे? पंजाब. सेहत म्हणलं की आरोग्य. नमो लक्ष्मी योजना. नमो लक्ष्मी योजना गुजरात. तुम्ही याच्यावरनं काढू शकता. नमो म्हणजे नरेंद्र मोदी असं लक्षात ठेवायचं. मोदी म्हटलं की गुजरात, ते तिथल्या गुजरातचे मूळचे गुजरातचे आहे, ते लक्षात ठेवा. उद्या सीएम पण होते. देन अरुणोदय योजना. अरुणोदयी म्हणजे आसाम. आसामचा अरुण. राजीव गांधी किसान न्याय योजना. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे. राजीव गांधी ज्या ठिकाणी सरकार आहे, म्हणजेच काय, ज्या ठिकाणी काँग्रेस सरकार आहे, अशाच ठिकाणी तुम्हाला याचा प्रश्न विचारला जाईल. इथे कुठला असणार आहे? छत्तीसगडमध्ये. अटल विचल अग्रगामी योजना. अटल विचल अग्रगामी योजना आसाम, लक्षात ठेवायचं. मुख्यमंत्री एतिकुली दुतीपात. एतिकुली दुतीपात योजना ही सुद्धा आहे आसाममध्ये. आता नाव पण जरासं वेगळं आहे बघा. एतिकुली दुतीपात, ठीक आहे, आसाम. किंवा अटल विचल आसाम. त्याच्यानंतर अरुणोदयी आसाम. बाकी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. सेहत म्हणलं की जरा हट्टेकट्टे लोक कुठला असतात? पंजाब, असं लक्षात ठेवा. काहीतरी टेक्निक करावी लागेल. प्रत्येक वेळी आपण पाठांतर करू शकत नाही, ते लिमिट राहत नाही आपल्याला, लक्षात ठेवायचं. थोडंसं याच्यामध्ये एक पॉईंट मिस झाला, तो म्हणजे जानेवारीतले आपले महत्वाचे दिनविशेष. आता बरेचसे विद्यार्थी असतात, तर त्यांना दिनविशेष ही एक संकल्पना माहिती नाहीये, तर लक्षात ठेवायचं. जानेवारी मधील महत्वाचे दिन कोणते कोणते आहेत ते आपण थोडक्यात बघूया. आता ऍक्च्युली याच्यामधला टेबल मिस झालाय, पण बऱ्यापैकी मला पाठ आहेत. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. बघा, काही दिवस राज्य दिवस असतात, काही दिवस राष्ट्रीय असतात, आणि काही दिवस हे आंतरराष्ट्रीय असतात. व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता, किंवा मी काय करेन, हे लेक्चर नंतर तुम्हाला मी पीडीएफ पण अवेलेबल करेन. आपल्या टेलिग्राम चॅनलला लिंक पण टाकून देतो, त्याच्यामध्ये मी ह्या गोष्टी सगळ्या अपडेट करेन. ठीक आहे, आता काय करूया बघा. जानेवारीमध्ये महत्वाचे दिवस कुठले कुठले असतात? पहिली गोष्ट, जो पहिला दिवस तो असला असतो 3 जानेवारी. म्हणजेच काय, लक्षात ठेवायचं, हा असतो राज्य बालिका दिवस. म्हणजेच ओके, क्रांतीज्योती जे आपल्या आहेत सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो. लक्षात ठेवायचं. त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला मला कमेंटमध्ये टाकून द्या. आपल्या इतिहासामध्ये सुद्धा खूप जास्त मोठं त्यांनी काम केलेलं आहे. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रच नव्हे तर त्या भारतातल्या पहिल्या शिक्षिका आहेत आणि महिला शिक्षणाच्या त्या प्रणेत्या होत्या. लक्षात ठेवा. दोघांनी, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले, दोघांनी खूप मोठं काम केलेलं आहे. ओके, 3 जानेवारी राज्य बालिका दिवस का, तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा तो जन्मदिवस असतो. त्यानंतर मात्र लक्षात ठेवायचं मित्रांनो, दुसरा असतो 4 जानेवारी. हा असतो आंतरराष्ट्रीय ब्रेल दिवस. आता ब्रेल कोण होते लक्षात ठेवा. ब्रेल, लुईस ब्रेल हे त्यावेळचे, म्हणजे त्यावेळी त्यांनी लिपी तयार केली होती की जे आपले दिव्यांग लोक आहेत, त्यांना अंध लोक आहेत, त्यांना ते लिपीमार्फत थोडंसं समजून घ्यावं. 4 जानेवारी असतो आंतरराष्ट्रीय ब्रेल दिवस. त्यानंतर त्याचा तो जन्मदिवस असायचा. 6 जानेवारी आहे, तो सुद्धा आपल्या राज्यामधला आहे. लक्षात ठेवायचं, 6 जानेवारी असतो पत्रकारिता दिवस किंवा पत्रकार. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे का बरं लक्षात ठेवायचं, जे पहिलं वृत्तपत्र होतं आपलं मराठी, ते कोणतं आहे लक्षात ठेवा. मराठी पहिलं वृत्तपत्र हे आपलं होतं दर्पण. ठीक आहे, काही गोष्टी विसरताच कामा नाहीत, लक्षात ठेवायचं. बाळशास्त्री जांभेकर
ओके, ज्यांना आपण म्हणतो दर्पणकार, मोठी व्यक्ती आहे, त्यांनी याची सुरुवात केली होती. आपल्या पहिलं मराठी वृत्तपत्र लक्षात ठेवायचं 6 जानेवारी असतो पत्रकारिता दिवस. ओके, त्यानंतर महत्वाचं अजून काही आहे. ओके, 10 जानेवारी एक आहे. 10 जानेवारी हा असतो आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस. आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस का तर 1949 ला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये 1949 ला पहिल्यांदा हिंदीमध्ये भाषण करण्यात आलं. लक्षात ठेवायचं. ते कुणी केलं मला कमेंटमध्ये टाकू द्या, माहिती असेल तर मी तुम्हाला पुन्हा तुम्हाला उत्तर सुद्धा सांगेल. 10 जानेवारी आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस विसरायचा नाही. ओके, त्यानंतर 12, 13, 14, 15. ओके, 15 जानेवारी मला जे आहेत माहिती ते तुम्हाला मी प्रॉपरली सांगेन आणि महत्वाचे तेवढेच करूया. सगळे दिवस पाठ होत नसतात. 365 दिवस आहेत. आपला 100 तरी दिवस पाठ होऊन जातात, पण ते वारंवार करावे लागतील. मी काय आता बघत नाही इथं काय माझ्या आसपास काहीच नाहीये, हे माझ्या डोक्यात प्रॉपरली आहेत. ओके, 15 जानेवारी असतो आपला लक्षात ठेवायचं तर भूसेना दिवस म्हणजेच आर्मी डे. आर्मी डे तर का बरं लक्षात ठेवायचं, आपले पहिले कमांडर इन चीफ ओके करिअप्पा, जे आपले फील्ड मार्शल होते करिअप्पा सर, त्यांनी पहिल्यांदा भारताचं कमांडर इन चीफचा पदभार घेतला होता 1949 साली. लक्षात ठेवायचं. त्याच्या आधी ब्रिटिश होते आणि ते पहिले भारतीय झाले. कोण? करिअप्पा. ठीक आहे, फील्ड मार्शल करिअप्पा. ते 15 जानेवारी असल्यामुळं ते मोठी व्यक्ती होती. फील्ड मार्शल ही आपली आर्मी मधली व्यक्ती असते, म्हणून आपण काय करतो भूसेना दिवस साजरा करत असतो. ठीक आहे. ओके, त्यानंतर लक्षात ठेवा मित्रांनो 16 जानेवारी थोडस जरा माहिती पाहिजे, कारण हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस असतो. काय? राष्ट्रीय स्टार्टअप दिवस. कारण जी आपली स्टार्टअप योजना झाली होती 16 जानेवारीला लॉन्च झाली होती, तेव्हा ती लक्षात ठेवायचं स्टार्टअप दिवस. काहीतरी वेगळं असेल तर थोडंसं लक्षात ठेवायचं, कारण का याच्यावर एखादा प्रश्न विचारतील. ठीक आहे, 16 जानेवारी. त्याच्यानंतर 17, 18, 19, 20, 21. ओके, एक महत्वाचा मित्रांनो आहे तो लक्षात ठेवायचा, तो असतो तुमचा 24 जानेवारी. ओके, 24 जानेवारी आहे तर राष्ट्रीय बालिका दिवस. मित्रांनो बालिका संदर्भात 3 दिवस साजरे केले जातात. एक असतो राज्य बालिका 3 जानेवारी, राष्ट्रीय बालिका 24 जानेवारी. तुम्हाला माहिती असेल तर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस माहिती असेल तर कमेंटला उत्तर टाकून द्या, मी तुम्हाला पुन्हा सांगेन. बघा, बालिका 3 ठिकाणी, राज्य बालिका 3 जानेवारी, राष्ट्रीय बालिका 24 जानेवारी आणि एक असतो आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. माहिती असल्यास कमेंटला टाकून द्या. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. ठीक आहे, मी फक्त दिसले तो आता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मित्रांनो तो आहे 25 जानेवारी. लक्षात ठेवायचं मित्रांनो 25 जानेवारीला आपण 2 दिवस, ते पण मोठे दिवस आहेत, राष्ट्रीय म्हणजे आपल्या देशामध्ये करतो. एक असतो मतदार दिवस, वोटर्स डे. लक्षात ठेवायचं नॅशनल वोटर्स डे 2011 पासून आपण हा साजरा करत आहोत. आणि एक असतो पर्यटन दिवस, राष्ट्रीय, दोन्ही राष्ट्रीय आहेत. राष्ट्रीय पर्यटन दिवस असा प्रश्न विचारतील, 25 जानेवारीला कोणते 2 दिवस साजरे केले जातात? मतदार आणि पर्यटन. लक्षात ठेवायचं. ओके, दोन्ही राष्ट्रीय आहेत. त्यानंतर 26 जानेवारी सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे, गणराज्य रिपब्लिक डे. 27, 28, 29, 30. ठीक आहे, शहीद दिवस. ठीक आहे. ओके, म्हणजे लक्षात ठेवायचं एवढे फक्त दिवस करा, महत्वाचे तेवढेच तुम्हाला मी सांगितलेले आहेत. याच्या पलीकडे जास्त काही करत बसू नका. बरं, आठवत असेल, आठवण्याची कॅपॅसिटी असेल तर सगळे दिवस करा. मला असं म्हणायचं आहे प्रत्येक महिन्यामध्ये 6 ते 7 दिवस अत्यंत महत्वाचे असतात. आता राज्य बालिका दिवस आपल्याला माहितीच पाहिजे. 4 जानेवारी आंतरराष्ट्रीय आहे, पत्रकारिता राज्याचा आहे, कारण का मराठी पहिलं वृत्तपत्र दर्पण. 10 जानेवारी आंतरराष्ट्रीय हिंदी भाषण UNGA मध्ये केलं. 15 जानेवारी भूसेना, 16 जानेवारी स्टार्टअप. ओके, त्याच्यानंतर पुन्हा 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका, हे सगळे राष्ट्रीयच आहेत. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार म्हणजे नॅशनल वोटर्स डे 2011 पासून. लक्षात ठेवायचं. आणि पर्यटन म्हणजे नॅशनल टुरिझम डे. ठीक आहे, एखाद्या परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. आता सगळंच पाठ होत नाही, म्हणून मी जेवढा कंटेंट महत्वाचा वाटतोय तेवढाच मी देत असतो. आपल्या एवढ्या घडामोडी म्हणजे जवळपास आपण 50 घडामोडी केलेल्या आहेत, त्याचा जास्त हे करा. प्रत्येक घडामोडी तुम्हाला मी सांगितलं असेल, या घडामोडीमध्ये हे फक्त लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. मी तुम्हाला देताना सुद्धा 1-2 लाईन एक्स्ट्रा टाकेन, पण सगळंच प्रॉपरली वाचत चला. महत्वाचं काय असतं की बाबा राज्य असेल, जिल्हा असेल, आता GI टॅग तुम्हाला विचारणार काय की हे GI टॅग कोणत्या राज्यामधला आहे, एवढंच तुम्हाला विचारतील. महत्वाचं त्याच गोष्टी करत चला. सगळा आवाका खूप जास्त आहे करंटचा. ठीक आहे, जानेवारी आता झालेला आहे, काही दिवसामध्ये फेब्रुवारी टाकेन, लगेच पटकन मार्च पण टाकेन. बरंचसं काम थोडं पेंडिंग राहिलं होतं, पण हरकत नाही. विद्यार्थी भरपूर ठिकाणी तुम्ही शेअर करताय, चांगली गोष्ट आहे. आवडल्यास चांगलं करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, किंवा आपल्या टेलिग्राम सुद्धा जाऊन बघत चला. काही परीक्षेचे आपण अपडेट्स टाकतोय, दररोजच्या 2-3 घडामोडी टाकतोय, महत्वाचे रील्स पण अपलोड करत असतो. ठीक आहे, ते सुद्धा पाहत चला. दुसरी गोष्ट, जे नवीन विद्यार्थी याच्यामध्ये असतात त्याला लिंक शेअर करत चला, कारण चालू घडामोडीला आपण चांगला प्लॅटफॉर्म करतोय. आगामी काळामध्ये इंग्रजी व्याकरण पण थोडं आपण घेणार आहोत.
फक्त आता थोडं काही गोष्टी आपण पेंडिंगच्या पटकन संपून टाकू, म्हणजे आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, चला जय हिंद. टेलिग्रामला याची PDF मी सुद्धा टाकेन 1-2 दिवसामध्ये, पटकन तुम्ही डाउनलोड करा, प्रॅक्टिस करत चला. ठीक आहे, धन्यवाद.